Hello everyone, welcome back to Chamu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. I hope तुम्ही सॉलिड स्टेटचा ट्रिक शॉट पाहिला असेल. आवडला का तुम्हाला? मला चॅट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता आपण सोल्युशन चॅप्टरला बघायचंय आणि हा पण ट्रिक शॉट असणार आहे. डिटेल एक्सप्लेनेशन हवं असेल तर वन शॉटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. प्रत्येक चॅप्टरच्या स्टार्टला मी तुम्हाला असा इंडेक्स देतेय, म्हणजे तुम्हाला क्लिअर राहावं की ह्या चॅप्टर मध्ये नेमके किती पॉइंट्स आहेत ज्याच्यावर सीईटी क्वेश्चन बनवते आणि त्यातले तुम्हाला किती येत आहेत किती येत नाहीयेत. जो पॉइंट येत नाही तो तुम्ही डिटेल लेक्चर बघू शकता. लिंक अगेन डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, सो कोणते कोणते पॉइंट्स आहेत? 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन. मग इथूनच स्टार्ट करू चला. बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे काय रे? असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट आहे. असं सोल्युशन ज्याच्यामध्ये एकच सोल्यूट आहे आणि एकच सॉल्व्हंट आहे. दॅट इज कॉल्ड एज बायनरी सोल्युशन. आणि आपण बायनरी सोल्युशन्स इकडे शिकणार आहे. मग जर मी तुम्हाला विचारलं टर्शरी सोल्युशन्स काय आहेत, हे तर बायनरी आहेत ना. टर्शरी सोल्युशन्स काय आहेत? टर्नरी पण म्हणतात. काय असतील ते? तर ते असे सोल्युशन असणार आहेत ज्याच्यामध्ये दोन सोल्यूट आहेत पण सॉल्व्हंट मात्र किती असतो? ऑलवेज एकच. हे लक्षात ठेवा. कोणत्याही सोल्युशन साठी सॉल्व्हंट एकच असतो. सोल्यूटचं अमाउंट तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. हे ठीक आहे. बायनरी मध्ये एक सोल्यूट एक सॉल्व्हंट. टर्शरी मध्ये दोन सोल्यूट एक सॉल्व्हंट. सॉल्व्हंट हा एकच असणार आहे. आपल्याला 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन्स डिटेल मध्ये लर्न करायचे. काय करायचे? लर्न करायचे. नेक्स्ट, कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट. प्रत्येक सॉल्व्हंटची, समजा पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपल्याला साखर डिझॉल्व करायची, तर तुम्ही जितकी साखर टाकाल तितकी त्याच्यामध्ये डिझॉल्व होईल का? बिलकुल नाही मॅम. एक लिमिट येईल, त्याच्यावरती साखर डिझॉल्व व्हायची बंद पडेल. दॅट पर्टिक्युलर लिमिट, ते आपण त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हटलं. सो नेमकी ती लिमिट काय आहे, ती कपॅसिटी काय आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करायचं. थर्ड आहे सोल्युबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. इथे मी तुम्हाला सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला लिहून देईल आणि फॉर्म्युला आला की युनिट आलं, युनिट आलं की मग तुम्हाला त्याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतं. फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी मध्ये भरपूर सारे एमसीक्यू बनतात. ते एमसीक्यू कोणते ते एकदा बघायचं. त्यानंतर फॅक्टर्स शिकता शिकताच फॅक्टर्स मध्येच आपल्याला येणार आहे हेनरी लॉ. लॉ म्हटलं की स्टेटमेंट आलं, स्टेटमेंट वरून त्याचं इक्वेशन आलं, इक्वेशन मध्ये आला कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं आलं युनिट आणि लॉ आहे तर एक्सेप्शन. हे सर्व सिक्वेन्स मध्ये बघायचं आपल्याला. नेक्स्ट अगेन रॉल्स लॉ. हेनरी लॉ झालं की लगेच रॉल्स लॉ. रॉल्स लॉ मध्ये तुम्हाला हे पर्टिक्युलरली माहिती पाहिजे. रॉल्स लॉ इज फॉर लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. बऱ्याचशाच मुलांना हे माहिती नसतं. लिक्विड इन लिक्विड, सोल्यूट पण लिक्विड, सॉल्व्हंट पण लिक्विड, त्या टाइपच्या सोल्युशनला आपण रॉल्स लॉ अप्लाय करतो. रॉल्स लॉ ओबे करणारे सोल्युशन म्हणजेच आयडल सोल्युशन्स आणि न ओबे करणारे सोल्युशन्स म्हणजे नॉन आयडल सोल्युशन्स चे एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती एमसीक्यू येणार आहे. सो मी काय करतेय, पहिल्यांदा हे 10 पॉइंट्स आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली 6 पॉइंट्स आधी एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर परत आपण इंडेक्सला येऊया आणि खालचे पॉइंट्स डिटेलमध्ये रीड करूया. आता आपला पॉइंट चालू झाला 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशन. 9 टाइप्स ऑफ बायनरी सोल्युशनचे एक्झाम्पल्स पण एमसीक्यू येऊ शकतो. हे तर तुम्ही रीड कराच, पण तुम्हाला काय करायचंय बघा. साखर पाणी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. साखर पाणी हे का लक्षात ठेवायचं? साखर पाणी हे तुम्हाला सांगेल साखर काय असणार आहे? सोल्यूट. पाणी काय असणार आहे? सॉल्व्हंट. या चॅप्टर मध्ये सोल्यूट आपण 2 ने रिप्रेझेंट करतो आणि सॉल्व्हंट आपण 1 ने रिप्रेझेंट करतो. सोल्यूट आपण बी ने रिप्रेझेंट केला तर सॉल्व्हंट आपण ए ने रिप्रेझेंट करतो. हे पण लक्षात ठेवा. आता मला हे काय लिहून दिलं मी साखर पाणी? कारण जेव्हा तुम्ही चार्ट लिहिताय किंवा जेव्हा तुम्हाला एमसीक्यू येतो पहिला ते विचारतात सॉलिड इन सॉलिड. याचा अर्थ काय रे?
सॉलिड इन सॉलिड मध्ये पहिला सॉलिड सोल्यूट आहे, दुसरा सॉलिड सॉल्व्हंट आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला विचारलं गिव्ह एक्झाम्पल फॉर सॉलिड इन लिक्विड, तसं थर्ड काय विचारतील, सॉलिड इन गॅस. म्हणजेच मी पहिला कॉलम कॉन्स्टंट ठेवतीये तर सोल्यूट कॉन्स्टंट ठेवतीये, सॉल्व्हंटला चेंज करून करून एक्झाम्पल्स घ्यायचे आपल्याला. सॉलिड इन सॉलिडचं बेस्ट एक्झाम्पल आहे अलोय, आणि दोन अलोय तुम्हाला पक्का माहिती पाहिजेत, ब्रास आणि ब्रॉन्झ. ठीक आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप आय मीन ट्रान्झिशन इन अ ट्रान्झिशन सिरीज. ओके, ट्रान्झिशन इन अ ट्रान्झिशन सिरीज मध्ये सुद्धा ट्रान्झिशन एलिमेंट्स ना आपण अलोय फॉर्मेशन मध्ये वापरतोय, तर तिथलेही अलोय इथे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ते विचारू शकतात. सॉलिड इन लिक्विड, आता सॉलिडला लिक्विड मध्ये पुट करताय असं इमॅजिन करा, तर तेच एक्झाम्पल येणार आहे का, शुगर सोल्युशन किंवा काय असू शकतं, सॉल्ट सोल्युशन. शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन. सॉलिडला गॅस मध्ये इमॅजिन करा, हे काय आपल्या अवतीभोवती गॅस आहे, कोणताही सॉलिड या गॅस मध्ये ठेवलाय तर मी काय लिहू शकते या केसमध्ये, आयोडीन I2 हा सॉलिड आहे आणि त्याला मी स्टोअर केलं समजा एअर मध्ये, I2 इन एअर. नेक्स्ट सिमिलर वे मध्ये पुढचे तीन लिहून घ्या, काय असणार आहे ते. मॅम इथे सॉलिड झालं, आता तरी चेंज केलं पाहिजे, लिक्विड घ्या, लिक्विड इन सॉलिड. नेक्स्ट लिक्विड इन लिक्विड. नेक्स्ट लिक्विड इन गॅस. बरोबर आहे. पहिला लिक्विड म्हणजे सोल्यूट आहे आणि नंतर सॉलिड म्हणजे सॉल्व्हंट आहे. सो आपण लिक्विडला कोणामध्ये पुट करायचं, सॉलिड मध्ये. तर तुम्हाला हे पहिलं तर माहितीये ना, सॉलिड इन सॉलिड अलोय, तर लिक्विड इन सॉलिड अलोयच आहे, पण मर्क्युरीच्या अलोयला आपण अमाल्गम असं म्हणतो. अमाल्गम मर्क्युरीचा अलोय ना, म्हणजेच काय, मर्क्युरी लिक्विड असते, आपण त्याला मिक्स केलं समजा सिल्वर सोबत Ag, तर तो काय झाला, लिक्विड इन सॉलिड. पण हे फर्स्ट सॉलिड इन सॉलिड लर्न आहे म्हणून हे थर्ड, सॉरी कितवा, हे फोर्थ पटकन क्लिक झालं. लिक्विड इन लिक्विड पाठ करायची पण गरज नाही मॅम, आम्ही तर फील करतो याला. इथेनॉल प्लस वॉटर, इथेनॉल प्लस वॉटर. लिक्विड इन गॅस, हा बघा हा गॅस आहे, याच्यात कोणतं लिक्विड तुम्हाला फील होणार आहे, येस मॉइश्चर, वॉटर वेपर, मिस्ट लिहूया. ठीक आहे, मॉइश्चर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, मिस्ट, किंवा काय येते, वॉटर वेपर्स, ड्यू, ड्यू ड्रॉप्स. समजला हा पार्ट. चला तर मग आता लास्ट वाला, आता लास्ट वाला इथे आला, लिक्विड इन सॉलिड. हे सगळे लिक्विड आले, तर मॅम आता काय असणार आहे, गॅस. गॅस इन सॉलिड. एक्झाम्पल साठी जागा ठेवते, गॅस इन लिक्विड. आणि नाइन्थ काय असणार आहे, गॅस इन गॅस. गॅस इन गॅस तर कोण विसरूच शकत नाही. गॅस गॅस म्हणजे एअर, एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस, एअर इज मिक्सचर ऑफ ऑल गॅसेस. गॅस इन सॉलिड, गॅस इमॅजिन करायचंय आपल्याला, पण कुठे इमॅजिन करायचंय, सॉलिड स्टेट मध्ये इमॅजिन करायचंय. हायड्रोजन हा गॅस ओव्हर प्लॅटिनम, पॅलेडियम, रॅनी, निकेल, मेटल. मेटलच्या सरफेसेस मध्ये होल असतात, त्या होल मध्ये हा गॅस जाऊन बसणार आहे. आणि गॅस इन लिक्विड, क्लिअर आहे. यामध्ये पण तेच एक्झाम्पल आहेत, पण एक्स्ट्रा एक्झाम्पल साठी तुम्हाला करायचंय रीडिंग, आणि रीडिंग केलं की मग हे सगळं लक्षात राहायला लागेल. रीड करायला एकदा हे. कुठलंही एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं नसेल तर मला डायरेक्टली विचारा. आपण आपल्या सिक्वेन्सनी जाऊ. सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन सॉलिड लिहिलं का, मेटल अलोय सच ॲज ब्रास आणि ब्रॉन्झ. क्लिअर. सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड आपण काय लिहिलं, शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन. हे काय लिहितात, सी वॉटर. सी वॉटर काय आहे रे, NaCl इन वॉटर ना. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. आता स्टुडंटना हे माहिती पाहिजे की बेन्झोइक ऍसिड
हे सॉलिड आहे, बेन्झोइक ऍसिड हा सॉलिड आहे, पण बेन्झीन लिक्विड आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल मार्क करा. मी थोडस हे रेड पार्ट रफ करते, लक्षात ठेवण्याचा पार्ट मी अंडरलाईन करते की फिक्स करायचाच आहे. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन सगळेजण करणार, ठीक आहे. सॉलिड इन सॉलिडला काय, ब्रास ब्रॉन्झ. सॉलिड इन गॅस, आयोडीन इन एअर, तोच घेतलेला आहे. नेक्स्ट लिक्विड इन लिक्विड, गॅसोलीन सगळेजण करणार. PYQ आहे, PYQ आहे गॅसोलीन. आपल्याला इथेनॉल इन वॉटर लक्षात राहतं, पण गॅसोलीन +1 मार्क देईल तुम्हाला. लिक्विड इन सॉलिड अमालगम हा वर्ड आला, विषय संपला. मर्क्युरी विथ एनी अदर मेटल. लिक्विड इन गॅस, क्लोरोफॉर्मिन नायट्रोजन. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल इरेज करते मी. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल आपण तेच लिहूया जे आपल्याला दिलेलं आहे. लिक्विड क्लोरोफॉर्म, उलट झालं थोडस. लिक्विड क्लोरोफॉर्म इज डिझॉल्व्ड इन नायट्रोजन गॅस. ओके, प्लीज नोट करा व्यवस्थित आहे. गॅस इन गॅस तर पक्का कोण आहे, एअर. म्हणजे आता लक्षात ठेवण्याचा पार्ट हा आहे, लिक्विड इन गॅस तो नाहीये, हा लक्षात राहील तुम्हाला. गॅस इन लिक्विड हा झाला आपला 9 टाइप्स ऑफ सोल्युशनचा चार्ट. नेक्स्ट पॉइंट आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. जसं आपण डिस्कस केलं की जर आपण 1 लिटर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये किती शुगर डिझॉल्व्ह होईल, तर त्याची काहीतरी पर्टिक्युलर लिमिट असणार आहे. त्या लिमिट पर्यंत शुगर डिझॉल्व्ह होते. सो दॅट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. असं सोल्युशन दॅट कंटेन्स ऑप्टिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट म्हणूया, पुरेपूर अमाऊंट ऑफ सोल्यूट आहे. पण जर त्याच्यावरती एक टायनी पार्टिकल जर तुम्ही ऍड केला तर तो आता सुपर सॅच्युरेटेड होईल. सॅच्युरेटेडच्या वरची केस, सॅच्युरेटेड झाला पण तरी तुम्ही सोल्यूट ऍड करताय, सुपर सॅच्युरेटेड. पण सॅच्युरेटेड होईपर्यंत जर तुम्ही शुगर ऍड करताय, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सो व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन, आपल्याला वाक्य कसं लिहून येणार आहे. अ सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेन्स मॅक्सिमम, ऑप्टिममच्या पण पेक्षा चांगला वर्ड काय, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. समजा मी तुम्हाला सॉल्व्हंट सांगितलं 1 लिटर. काय आहे सॉल्व्हंट, 1 लिटर वॉटर. या 1 लिटर वॉटर मध्ये तुम्ही किती सोल्यूट डिझॉल्व्ह करू शकता, तो मॅक्सिमम डिझॉल्व्ह करा. इतका मॅक्सिमम झाला. जर तो मॅक्सिमम असेल तर सच सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये असतं डायनामिक इक्विलिब्रियम, MCQ. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये काय असणार आहे, डायनामिक इक्विलिब्रियम. सोल्यूटला ऍड केलं आपण सॉल्व्हंट मध्ये, तो हळूहळू हळू डिझॉल्व्ह होतोय. डिझॉल्व्ह होतोय म्हणजे काय होत चाललं, त्याचं डिसोल्युशन होत चाललं, डिझॉल्विंग होत चाललं, आणि तो झाला सोल्युशन. पण सोल्युशन परत बॅक सेम रेटनी काय करतो, क्रिस्टलायझेशन, क्रिस्टल्स बनवतो. क्रिस्टलायझेशन, कोणते क्रिस्टल्स, सोल्यूटचे, आणि परत सॉल्व्हंट भेटतो. परत ते मिक्स होतात, सोल्युशन, परत क्रिस्टलायझेशन, सोल्यूट अँड सॉल्व्हंट. पण याचा रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड एक्झॅक्टली सेम असल्यामुळे आपल्याला हा चेंज दिसत नाही. आपल्याला तर प्रॉपर विरघळण्याचीच प्रोसेस फक्त दिसत असते. बट तिथे एक इक्विलिब्रियम असतं, त्या इक्विलिब्रियमला काय म्हटलं आपण, डायनामिक इक्विलिब्रियम. हे इक्विलिब्रियम अटेन होईपर्यंत तुम्ही सोल्यूट ऍड केलाय. पण आता इक्विलिब्रियम अमाऊंट तिथे झाली, त्याच्यावरती एक टायनी कण जरी टाकला, सॅच्युरेटेड सोल्युशन कशामध्ये कन्वर्ट होऊन जातं, डायरेक्टली सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. कशामध्ये, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूट. असं सोल्युशन ज्याच्यामध्ये सोल्यूट किती आहे, ग्रेटर, जास्त आहे कोणापेक्षा, दॅन द इक्विलिब्रियम अमाऊंट. हे इक्विलिब्रियम साठी जितकं सोल्यूट लागलं त्याच्यापेक्षा एक कण जरी जास्त टाकला तर इक्विलिब्रियम बिघडलं आणि सॅच्युरेटेड सोल्युशन कशामध्ये कन्वर्ट झालं, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये. ठीक आहे. आता मॅम ते एक्स्ट्रा झालेलं काय होतं, ते खाली जाऊन प्रेसिपिटेट होतं. ते प्रेसिपिटेट झालं की सोल्युशन वरचं परत सॅच्युरेटेड, एक्स्ट्रा झालेला पार्ट झाला प्रेसिपिटेटेड. ठीक आहे. चलो
नेक्स्ट सोल्युबिलिटी अँड इट्स युनिट. सोल्युबिलिटीला डिफाइन करताना असंही लिहा अमाउंट ऑफ सोल्यूट. सोल्युबिलिटी काय? अमाउंट ऑफ सोल्यूट. किती अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व झालेलं आहे. अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व कशामध्ये? पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कोणतं सोल्युशन? सॅच्युरेटेड. कोणतं सोल्युशन? सॅच्युरेटेड सोल्युशन. कारण आपण याचाच स्टडी करणार आहे. हे क्लिअर आहे? ओके. सो अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज नथिंग बट सोल्युबिलिटी. याचाच अर्थ काय? पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे हे मी तुम्हाला दिलेलं ना काहीतरी, किती पाणी घेतलंय, व्हॉल्यूम दिलेलं त्याचा, 1 लिटर पाणी घेतलंय. सो हा गिवन व्हॉल्यूम आहे, याच्यामध्ये किती सोल्यूट डिझॉल्व झाला, किती सोल्यूट अपॉन किती व्हॉल्यूम घेतलेला गिव्स अस द आन्सर फॉर सोल्युबिलिटी. मी जर याला सिम्बॉलिक टर्म्स मध्ये लिहायचं झालं तर अमाउंट म्हणजेच नंबर ऑफ मोल्स. अमाउंट म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स. कोणाचे? सोल्यूटचे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट काय? व्हॉल्यूम आहे, हे पण पर युनिटच असतं. डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण कशामध्ये घेणार आहे? लिटर मध्ये. नंबर ऑफ मोल्स कशाने रिप्रेझेंट करतो आपण? एन. राईट. तर मग युनिट काय येणार आहे सोल्युबिलिटीचं? वरती आहे नंबर ऑफ मोल्स, सो ते झालं मोल, आणि खाली आहे लिटर म्हणजे पर लिटर. सो सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल पर लिटर. आणि इथून आपल्याला क्लिक होतं, अरे मोल पर लिटर हे तर मोलॅरिटीचं पण युनिट होतं. सो मोलॅरिटी इज नथिंग बट सोल्युबिलिटी. ही तुमची ट्रिक असणार आहे. ही तुमची ट्रिक असणार आहे. मोलॅरिटी इज नथिंग बट सोल्युबिलिटी म्हणजे तुम्ही सोल्युबिलिटी काढली काय, मोलॅरिटी काढली काय, तुमचा आन्सर काय असणार आहे याच्यासाठी? सेम. युनिट मोल पर लिटर. ओके. अजून एक इम्पॉर्टंट वर्ड आहे इथे. सोल्युबिलिटी एका स्पेसिफिक टेम्परेचरला चेक केली जाते. म्हणजेच काय? ती टेम्परेचर डिपेंडंट आहे. तुम्ही टेम्परेचर कमी किंवा जास्त केलं तर सोल्युबिलिटी चेंज होईल. सो जेव्हा तुम्ही सोल्युबिलिटीचे कॅल्क्युलेशन्स करणार आहे ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर, ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर, तुम्ही तो फॉर्म्युला लिहिताय. मग आता सोल्युबिलिटीची करेक्ट डेफिनेशन काय झाली? सोल्युबिलिटी इज अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड per unit volume of saturated solution at specific temperature. Next, factors affecting solubility. 3 factors आहेत. Nature of solute and solvent. Next आहे temperature. Third आहे pressure. पहिलं बघूया आपण nature of solute and solvent. याच्यामध्ये ट्रिक आहे like dissolve like. Like dissolve like म्हणजे polar dissolves in polar. पोलार साठी डिझॉल्व्ह व्हायला पोलार सॉल्व्हंट लागतो. आणि नॉन पोलार घेतला मॅम तर नॉन पोलार सोल्यूट घेतला तर त्याला डिझॉल्व्ह होण्यासाठी नॉन पोलार सॉल्व्हंट लागेल. मग त्यालाच आपण काय म्हटलं? लाईक डिझॉल्व्ह लाईक. 3 एक्झाम्पल ते तुम्हाला विचारू शकतील. पहिला NaCl dissolves in water. रिझन विचारलं, वाय NaCl dissolves in water? Why NaCl dissolves in water? बेसिक बघा. पहिल्यांदा आपण बघूया Na+ आणि Cl-. याच्यामध्ये कोणता फोर्स आहे रे हा? मॅम हा तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. व्हेरी नाईस. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर कोण आहे? वॉटर आहे. वॉटर म्हणजे HOH. ठीक आहे. Na आणि Cl मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. वॉटर मध्ये असतं हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर आणि वॉटर मध्ये शेजारचा वॉटर आणि हा वॉटर, याच्यामध्ये काय असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? NaCl आणि वॉटर ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? आयर्न डायपोल. ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? इकडे आयर्न आहे, तिकडे डायपोल आहे. आयर्न डायपोल. मग 3 वेगवेगळे फोर्स आले.
NaCl मध्ये स्वतः इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा आयन आयन इंटरॅक्शन्स आहेत, कॅटायन अनायन इंटरॅक्शन्स आहेत. वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, पण सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. जेव्हा हे तिन्ही इंटरॅक्शन कंपेरेबल असतील तर ते डिझॉल्व्ह होऊ शकतात. हे 3 इंटरॅक्शन कोणते ते समजलं? आयन्स मधलं इंटरॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वॉटर मध्ये कोण आहे हायड्रोजन बॉन्डिंग, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये कोण आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. हे तिन्ही इंटरॅक्शन आहेत कंपेरेबल, म्हणजेच दे आर सेम. ठीक आहे, लाईक आहेत ते. जर हे एकमेकाला सिमिलर आहेत तर हे डिझॉल्व्ह होऊ शकतात. आणि इतकं मोठं वाक्य नसेल ऑप्शन मध्ये तर NaCl पोलार आहे, डिझॉल्व्ह इन पोलार वॉटर. NaCl पोलार आणि वॉटर पण पोलार. सो लाईक डिझॉल्व्ह लाईक्स प्रमाणे NaCl डिझॉल्व्ह इन वॉटर. हे असं नसेल तर तुम्हाला काय म्हणायचंय? सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन कोणतं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन हायड्रोजन बॉन्डिंग, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आयन डायपोल इंटरॅक्शन आर comparable. That is why NaCl dissolves in water. सेकंड तुम्हाला विचारतील कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल dissolves in benzene. कोलेस्ट्रॉल dissolves in benzene. आणि विचारलं रिझन काय आहे याच्यासाठी, मी थर्ड वाला तिकडे लिहिते. तर कोलेस्ट्रॉल जो आहे तो नॉन पोलार आहे. कोलेस्ट्रॉल कसं आहे? नॉन पोलार आहे. आणि बेन्झीन पण कसं आहे? नॉन पोलार आहे. सो नॉन पोलार सोल्यूट गेट डिझॉल्व्ह इन नॉन पोलार सॉल्व्हंट. हे त्याचं रिझन आहे बेसिकली. जर मला नॅफ्थॅलिन इन बेन्झीन विचारलं तरी सेम, नॅफ्थॅलिन नॉन पोलार आहे, बेन्झीन पण नॉन पोलार आहे. थर्ड आपल्याला विचारलं वाय शुगर डिझॉल्व्ह इन वॉटर. शुगर वॉटर मध्ये का डिझॉल्व्ह होते याचं रिझन आहे शुगर आणि वॉटर मध्ये आहे हायड्रोजन बॉन्डिंग. कोणतं हायड्रोजन बॉन्डिंग? 2 मॉलिक्युल्सच्या मध्ये आहे. सो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे रिझन्स फार इम्पॉर्टंट आहे म्हणून डिटेल मध्ये सांगितले. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे शुगर किंवा ग्लुकोज पण काय शुगरच आहे, ग्लुकोज सुक्रोज डिझॉल्व्ह इन वॉटर. डन? ओके, नाईस. सो सेकंड फॅक्टर होता आपला टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये हे 3 MCQ इम्पॉर्टंट येणार आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पण याची सिक्वेन्स या स्लाइड वरती. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी आपल्याला पाहायचंय आता. सो टेम्परेचरचा इफेक्ट बघत असताना तुम्हाला 2 सोल्युशन इमॅजिन करायचे. 9 आहेत ना टोटल, 9 टाइप्स ऑफ सोल्युशन आहे. आपल्याला दोघांचा स्टडी करायचा आहे. सो याचं स्टडी करत असताना असं बघितलं की KCl जेव्हा डिसोल्युशन करतो, डिझॉल्व्ह होतोय, तेव्हा दिस प्रोसेस इज एंडोथर्मिक. MCQ विचारू शकतात. KCl जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, ती प्रोसेस एंडोथर्मिक आहे, म्हणजे हीट ऍब्सॉर्ब करते आणि मग त्याचं काय होतं? डिसोल्युशन होतं, विरघळून जातो तो. काय होतं? डिसोल्युशन होतं. म्हणजे या रिएक्शनला हीट आवडते. ओके, आणि कंडिशन घ्या की तुम्ही टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवलं तर रिएक्शन खुशच होईल ना. हीट ऍब्सॉर्ब करणार आहे आणि मगच डिसोल्युशन होणार आहे. तुम्ही टेम्परेचर वाढवलं, हीट ऍब्सॉर्ब करणं इझी झालं, म्हणजेच काय, जे हवं होतं ते दिलं, खुश झाली, रिएक्शन गोज इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजेच on increasing temperature solubility increases. Solubility is directly proportional to temperature. हे रिलेशन आलं फॉर दिस पर्टिक्युलर रिएक्शन. समजलं? पुढची रिएक्शन सांगताना बघा किती एक्झाम्पल दिलेत मी इथे. 2 CaCl2 and Li2SO4 डॉट वॉटर, लिथियम सल्फेट डॉट वॉटर. या रिएक्शनला बघायचंय. आणि हे जे 2 आहेत कॅल्शियम क्लोराईड आणि अमोनियम नायट्रेट, यांना मी एकत्र शिकवणार आहे. आता इथून पुढे रीड करा. Li2SO4 डॉट वॉटर डिसोल्युशन म्हणजे डिझॉल्व्ह होतोय. एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, म्हणजे डिसोल्युशन तर होतो, डिझॉल्व्ह पण होतो.
विथ रिलीज ऑफ हीट. त्याला हीट आवडत नाही, तो हीट बाहेर टाकतो. आणि अशा सिच्युएशन मध्ये समजा तुम्ही टेम्परेचर वाढवलं, अरे त्याला हीट आवडत नाही, तो बाहेर टाकतोय, आणि तुम्ही टेम्परेचर वाढवताय आणि हीट देताय, तर तो नाराज झाला. त्याला नकोय म्हणून बाहेर टाकलं, तुम्ही जबरदस्तीचं टेम्परेचर वाढवायला, तो नाराज झाला. म्हणजे रिॲक्शन गोज इन बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्डला जात असेल म्हणजे डिसोल्युशन चांगलं होत नाही, डिझॉल्व चांगला होत नाही. याचाच अर्थ टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी कमी झाली. टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी मध्ये रिलेशन फाइंड करताना सायंटिस्टना असं वाटलं की एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी वरती सोल्युबिलिटी डिपेंड राहते. आणि एक्सपेरिमेंट कंटिन्युअसली हे करतच गेले. करता करता दे एन्काउंटर्ड 2 more रिॲक्शन्स. त्यांनी रिॲक्शन केली CaCl2 सोबत. CaCl2 पण काय होता, एक्झोथर्मिक, म्हणजे तो पण काय करतोय, हीट रिलीज करतोय. सो आता आपल्या कन्क्लुजन नुसार टेम्परेचरच्या वाढण्याने त्याची सोल्युबिलिटी काय व्हायला पाहिजे होते, कमी. पण एक्सपेरिमेंटली समजलं विथ टेम्परेचर त्याची सोल्युबिलिटी होते इन्क्रीज. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड साठी टेम्परेचर वाढलं, कॅल्शियम क्लोराईड साठी टेम्परेचर वाढलं, सोल्युबिलिटी वाढते. अमोनियम नायट्राइड एंडोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे करेक्ट आलं, हे करेक्ट आलेलो. पण चुकलेलं कोणाचं, कॅल्शियम क्लोराईड एक्झोथर्मिक. आपल्यानुसार टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी इन्व्हर्स पाहिजे होते, पण एक्सपेरिमेंटली कसे आले, डायरेक्ट. आणि भरपूर एक्सपेरिमेंट केल्या, भरपूर. मग त्यांना असं समजलं की एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी इज नॉट द ओनली क्रायटेरिया टू डिस्कस सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर. मग त्यांनी एक्सपेरिमेंट करून करून जो ग्राफ ड्रॉ केला त्याच्या कन्क्लुजनवर MCQ विचारायला लागले. सोल्युबिलिटी ऑफ NaBr, NaCl, KCl स्लाइटली चेंजेस विथ टेम्परेचर. टेम्परेचर वाढल्याने ह्या तिघांची सोल्युबिलिटी वाढते, पण कशी वाढते, स्लाइटली वाढते. कशी वाढते, स्लाइटली. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. स्लाइटली चेंज कोणाकोणाची होते, NaBr, NaCl, KCl. मग मॅम अप्रिशिएबल इन्क्रीज कोणामध्ये दिसतो, तर तो दिसतो KNO3, NaNO3 अँड KBr increases appreciably with temperature. मग मॅम असंही आहे का, टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी कमी होते, आहे. कोणाची, सोडियम सल्फेट Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. MCQ याच्यावरती विचारले जातात. याच्यामधले 3 एक्झाम्पल, याच्यामधले 3 एक्झाम्पल, याच्यामधला 1 एक्झाम्पल. क्लिअर झालं. सो आता समजलं की सॉलिड इन लिक्विड ची सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत रिलेट करत असताना ग्राफ ड्रॉ केला सायंटिस्टने बाय डुईंग व्हेरियस रिॲक्शन. आणि ते तुम्हाला रटायचे, ते तुम्हाला पाठ करायचे. तुम्ही रिॲक्शन बघून एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे बघून अंदाज बांधू शकता, पण एक्सपेरिमेंटली तेच करेक्ट येईल असं नाहीये. इथपर्यंत डन, व्हेरी नाईस. चला नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं होतं सो आता टेम्परेचरचा आपण इफेक्ट बघितला सॉलिड इन लिक्विड मध्ये, टिक करूया. आणि बी आपल्याला पाहायचंय गॅस इन लिक्विड मध्ये, गॅस इन लिक्विड. याला पण टिक करते, अगदी इथे एवढ्या पार्ट मध्ये कव्हर होणार आहे. गॅस इन लिक्विड साठी एक्झाम्पल आठवा रे, गॅस डिझॉल्व्ह होणार आहे लिक्विड मध्ये. एक्झॅक्टली कार्बन डायऑक्साइड इन कोक, जिथे आपण एरर केलेला, कार्बन डायऑक्साइड इन कोक किंवा ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर. सो तिथे एक चांगलं एक्सपेरिमेंट पण केलेलं की सी वॉटर समर सीझन मध्ये सी वॉटरची, रिव्हर वॉटरची जी वरची लेअर आहे ती हीट होतीये, करेक्ट आहे. सो टेम्परेचर वाढतं कुठलं, सरफेसचं. त्यामुळे सगळे फिश डीप इनसाइड जाऊन राहतात. का बरं, कारण वरचं टेम्परेचर वाढल्यानंतर, वरच्या लेअरचं टेम्परेचर वाढल्यानंतर तिथे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी कमी झाली. म्हणजे त्या लेअर मध्ये आता ऑक्सिजन नाहीये, मग फिश रेस्पायर कसं करणार. सो दे वेंट डीप इनसाइड. तिथे वॉटर कूल आहे, म्हणजेच त्याचं टेम्परेचर कमी आहे. टेम्परेचर कमी, सोल्युबिलिटी जास्त. वरच्या लेअर मध्ये टेम्परेचर जास्त आहे, सोल्युबिलिटी कमी आहे. सो एक्सपेरिमेंटनी फाइंड आउट केलं की सोल्युबिलिटी ऑफ कोण,
गॅस इन लिक्विड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि एक्सपेरिमेंट कितीही केला तरी हे रिलेशन 100% ट्रू आहे. 100% ट्रू आहे. तसं याला मी म्हणू शकते का 100% ट्रू? नाही, हे पर्टिक्युलर रिॲक्शन साठी खरे. पर्टिक्युलर रिॲक्शन साठी ट्रू आहे फक्त. पर्टिक्युलर रिॲक्शन साठी. हे पण पर्टिक्युलर दिलेल्या केसीएलच्या रिॲक्शन साठी. पण मला जर विचारलं सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड तर मी पक्का काय लिहू शकते? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. पुढे जाऊया. आता आपल्याला शिकायचंय प्रेशरचा इफेक्ट. परत दोन टाइप मध्ये, सॉलिड इन लिक्विड आणि दुसरं कोण आहे रे? गॅस इन लिक्विड. दुसरं कोण असणार आहे? गॅस इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड डिस्कस करूया. हा सर्वात इझी पार्ट आहे. त्याचं रिझन काय? सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल आहेत म्हणजे प्रेशरचा त्यांच्यावरती काही इफेक्टच नाहीये. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. त्यामुळे सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड याच्यामध्ये प्रेशरचा काहीही रोल नाहीये. नो इफेक्ट. नो इफेक्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे. कितीही प्रेशर वाढवा, सॉलिड इनकॉम्प्रेसिबल आहेत, प्रेशरचा सॉलिड वरती काही फरकच पडणार नाही, तर सॉल्युबिलिटी वरती पण फरक पडणार नाही. गॅस इन लिक्विडचा स्टडी करत असताना आपल्याला एक लॉ आला, हेनरी लॉ. कोणता लॉ आहे हा? हेनरी लॉ. हेनरी लॉ स्टेट्स दॅट सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. असं लर्न करत असाल तर चुकाल. कारण सॉल्युबिलिटी ऑफ व्हॉट? सॉल्युबिलिटी ऑफ गॅस. गॅस वरती प्रेशर अप्लाय करू शकताय ना? येस. सॉलिड वरती करू शकताय? नाही. सो डिटेल मध्ये सांगायचं, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. कोणतं प्रेशर? ओव्हर द सोल्युशन. प्रेशर ओव्हर द सोल्युशन. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या. अज्युम करा की तुमच्याकडे एक कोकची बॉटल आहे आणि आपण त्याला व्यवस्थित टोपणाने क्लोज केलेलं आहे. कोक मध्ये कोण डिझॉल्व्ह असतं? कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ड इन कोक. जोपर्यंत टोपण बंद आहे म्हणजे प्रेशर आहे तोपर्यंत कार्बन डायऑक्साइड त्याच्यामध्ये सोल्युबल होतो. जसं तुम्ही त्याचं टोपण ओपन केलं, प्रेशर झालं रिलीज. प्रेशर कमी, सोल्युबिलिटी कमी, कार्बन डायऑक्साइड फुसफुस करत काय आला? बाहेर आला. सो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड म्हणजेच कोक, कार्बन डायऑक्साइड इन कोक इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ओव्हर दॅट कोक. कोकच्या वर किती प्रेशर आहे हे मॅटर केलं ना? ओके. प्रोपोर्शनॅलिटी साइन नको असेल तर आला तिथे हेनरी कॉन्स्टंट. काय आलं तिथे? KH. KH इज कॉल्ड ॲज हेनरी कॉन्स्टंट. हेनरी कॉन्स्टंटचं युनिट विचारतात आपल्याला आणि हेनरी कॉन्स्टंटची डेफिनेशन देखील विचारतात. मला KH साठी इक्वेशन लिहायचंय, KH साठी. तर मी काय लिहिणार आहे? सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. KH काय लिहिणार? सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. सोल्युबिलिटीचं युनिट आधीच शिकवलेलं आहे, मोल पर लिटर. आणि प्रेशर काय असणार आहे? बार मध्ये. प्रेशर काय असणार आहे? बार मध्ये. सो ते झालं बार इनवर्स. डिनॉमिनेटर मध्ये बार आहे, वरती जाऊन काय झालं? बार इनवर्स. सो हेनरी कॉन्स्टंट ची डेफिनेशन काय सांगता येईल? It is nothing but solubility. It is nothing but solubility of gas in liquid at 1 bar pressure. ते solubilityच आहे. KH is nothing but solubility. But कधी? At 1 bar pressure. युनिट काय लिहिणार तुम्ही? मोल पर लिटर पर बार. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर कधी विचारलंच सोल्युबिलिटी आणि हेनरी लॉ मध्ये काय रिलेशन आहे तर दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. हे टेक्स्टबुक मध्ये नाहीये, एक्स्ट्रा लिहून दिलंय. सो हॅशटॅग लावते. सोल्युबिलिटी आणि KH हेनरी लॉ कॉन्स्टंट डायरेक्टली प्रपोर्शनल नाहीयेत, दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. नेक्स्ट काही पार्ट रीड करूया ज्याच्यामध्ये दिलेले आहेत एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ. गॅसेस लाईक अमोनिया विचारतात, कार्बन डायऑक्साइड विचारतात. दे डू नॉट फॉलो हेनरी लॉ कारण त्यांची जी सोल्युबिलिटी आहे दॅट इज हायर दॅन दॅट ऑफ हेनरी लॉ. हेनरी लॉच्या इक्वेशनने जितकी सोल्युबिलिटी यायला पाहिजे होती अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइडची त्याच्यापेक्षा जास्त येते. काय म्हटलं मी? त्याच्यापेक्षाही जास्त येते. म्हणजेच दे डू नॉट ओबे हेनरी लॉ. रिझन
ते रिॲक्टच करतात, सोल्युबल नाही होत, ते डायरेक्ट पाण्यासोबत रिॲक्ट करतात. अमोनियाला पाण्यामध्ये टाकल्यावर नवीन कंपाऊंड बनवला, अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4OH. फक्त ऍड करा याला, NH3, यातला H घेतला, NH4 राहिलं काय, OH. कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर काय देतात, कार्बोनिक ऍसिड, H2CO3. हे रिॲक्ट होतात, दॅट मीन्स त्यांची सॉल्युबिलिटी हायर आहे दॅन एक्सपेक्टेड बाय द हेनरी लॉ, दॅन दॅट ऑफ हेनरी लॉ. नेक्स्ट तुम्हाला विचारू शकतात, ऑक्सिजन जो आहे O2 त्याची सॉल्युबिलिटी हे कोणामध्ये जास्त आहे, हिमोग्लोबिन मध्ये जास्त आहे, पाण्यामध्ये कशी आहे, कमी आहे. ठीक आहे. O2 have very low solubility in water. However, the solubility in blood is exceedingly high. कारण ब्लड मध्ये कोण आहे, Hb आहे, हिमोग्लोबिन आहे. This is binding of O2 molecule with hemoglobin present in the blood. ही इक्वेशन MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक हिमोग्लोबिनचं मोल 4 डायऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतोय किंवा बाइंड होतोय. सो काय बनवतो, HbO2 हे विचारतात आपल्याला. 1 हिमोग्लोबिन मोल 4 O2 सोबत बाइंड होणार आहे, 4 मोल्स ऑफ O2 सोबत बाइंड होणार आहे. नेक्स्ट आहे रॉल्स लॉ. अगदी स्लाइड 1 वरती सांगितलेलं की रॉल्स लॉ जो आहे तो लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन मध्ये आहे, लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. सो रॉल्स लॉ साठी एक थोडंसं डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन बघा. हे मी एक लिक्विड घेतलं ज्याच्यामध्ये काय आहे, कम्प्लिटली ए आहे. याला आपण इव्हॅपोरेट केलं, क्लोज करून घेऊया याला, हीट दिली, इव्हॅपोरेशन चालू झालं, तो वेपर्स बनले, ए चे वेपर्स बनले. हे जे ए चे वेपर्स आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतात, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतात, त्यालाच आपण म्हटलं वेपर प्रेशर ऑफ ए. फक्त प्रेशर ऑफ ए नाही, वेपर्सनी त्याच्या स्वतःच्या लिक्विडवर प्रेशर अप्लाय केलं. प्रेशर अप्लाइड बाय वेपर्स ऑन इट्स ओन लिक्विड इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. आणि प्युअर असेल, प्युअर, तर मला काय लावावं लागतो इथे, नॉट, P0A. आपण घेतला दुसरा बीकर आणि दुसऱ्या बीकर मध्ये सेम प्रोसेस केली, फक्त याच्यामध्ये कोण आहे आता, बी, याच्यामध्ये कोण आहे आता, बी. मग चला मला सांगा, जर मी सेम प्रोसेस केली आहे, हीट केली आहे, तर त्याचे पण वेपर्स बनतील, बाहेर जाऊ शकणार नाहीत, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतील, दॅट विल बी कॉल्ड ॲज वेपर प्रेशर ऑफ बी. आणि प्युअर आहे की नाही, म्हणून नॉट लावायचं. वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए, वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी, प्युअर काय आहे तो, नॉट. पण मी जर त्या दोघांना मिक्स केलं, मी जर या दोघांना मिक्स केलं, बीकर क्लोज करते, आता ए पण आहे, बी पण आहे, ए पण आहे, बी पण आहे, आणि परत सेम प्रोसेस केली, हीट केलं, वेपर्स बनवले, तर वेपर्स आता फक्त ए चे नसणार आहेत, तर ए सोबत कोण मिक्स झालेला आहे आता, बी पण मिक्स झालेला आहे. हे पण डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करणारच आहे. सो वेपर प्रेशर ए चं असणार आहे, वेपर प्रेशर बी चं पण असणार आहे, पण ते प्युअर नसणार आहे. सो मी याला नॉट लावू शकत नाही. दीज प्रेशर्स आर कॉल्ड ॲज पार्शियल प्रेशर्स. पार्शियल प्रेशर ऑफ ए, पार्शियल प्रेशर ऑफ बी. आणि वरती जो नॉट लावलेला आहे ते आहेत प्युअर वेपर प्रेशर. दिस इज प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए, प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी, partial vapor pressure of A, partial vapor pressure of B. Then comes Dalton's law. कोणता लॉ येतो, Dalton's law. Dalton's law state that जर तुम्ही दोन लिक्विड्स ना मिक्स केलं आणि त्या मिक्सचर मध्ये टोटल प्रेशर किती आहे ते तुम्हाला काढायचंय. टोटल प्रेशर किती आहे, तर इट इज सम ऑफ पार्शियल प्रेशर्स ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. मिक्सचर मध्ये समजा दोन, आपण बायनरी शिकतो ना, तर आपल्याकडे काय आहेत, दोन लिक्विड आहेत. सो दोन लिक्विड आपण मिक्स केली. आता हे वरती जे टोटल प्रेशर आहे ते किती आहे, ते डॅल्टननी सांगितलं. टोटल प्रेशर इज इक्वल्स टू पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी. आणि मग रॉल्सने काय सांगितलं, रॉल्स लॉ स्टेट्स दॅट, रॉल्स लॉ स्टेट्स दॅट ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल की नाही, ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल की नाही. म्हणजेच काय, पार्शियल प्रेशर ऑफ ए, प्युअर प्रेशर ऑफ ए, या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल की नाही, ते इक्वल आहेत की नॉट इक्वल आहे हे फाइंड करण्यासाठी त्याने एक फॉर्म्युला दिला,
PA इज इक्वल्स टू P नॉट A इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. मग PB काय असणार आहे रे? PB इज इक्वल्स टू P नॉट B. पार्शल प्रेशर ऑफ B इज इक्वल्स टू प्युअर प्रेशर ऑफ B तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय कराल. आणि ह्या दोघांपासून बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही एक डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं असेल, त्या डेरिव्हेशनचा रिझल्ट काय आला? डेरिव्हेशन रिझल्ट काय आलेला? टोटल प्रेशर फाइंड आउट करायचं असेल तर P नॉट B मायनस P नॉट A. पहिला B त्यातून A मायनस केला इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ B प्लस P नॉट A. हे तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत रॉल्स लॉ साठी. रीड करा रॉल्स लॉ. इथले इक्वेशन आहेत दोन. इट स्टेट दॅट पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कंपोनंट. PA म्हणजे पार्शल वेपर प्रेशर, PB म्हणजे पार्शल वेपर प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. हे काय? प्युअर कंपोनंट इज इक्वल्स टू प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. समजलं? आणि मी काय म्हंटल, ही स्टोरी लक्षात असेल ना? तर पार्शल प्रेशर प्युअर प्रेशरच्या इक्वल करण्यासाठी त्याला मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय केलं. हे डेरिव्हेशन मी ट्रिक शॉर्ट मध्ये सांगणार नाही, लक्षात ठेवायचंय. पहिला काय करायचं? B मधून A मायनस करायचा. तुम्हाला माहितीये रे, आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही जी आहे ती कोणावर डिपेंड राहते? सोल्यूट वरती. म्हणून मोल फ्रॅक्शन कोणाचं घ्यायचं आपण? सोल्यूटचा. प्लस P नॉट A ला थोडासा हिस्सा देऊन टाकला. काही स्टोरी बनवा आपण. हे 3 लर्न करा. या व्यतिरिक्त अजून एक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे, तो म्हणजे व्हॉट इज एक्स. मॅम एक्स नाहीये, तो झीटा आहे. म्हणजेच काय आहे? मोल फ्रॅक्शन आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ A इन वेपर फेज आहे तो. हे वरती जे आहे ना वेपर फेज, याच्यामध्ये किती A आहे ते काउंट केलं. पण मला असंही विचारू शकतात ना, ह्या लिक्विड मध्ये किती A आहे तो कशाने लिहितात? YA. वरती वेपर्स मध्ये किती A आहे हे कशाने लिहितात? X नी. आणि लिक्विड मध्ये किती आहे हे कशाने लिहितात? Y ने. मग मला सांगा तसं XB किंवा झीटा B काय आहे? मॅम तो तर मोल फ्रॅक्शन आहे. व्हेरी नाईस. कोणाचा मोल फ्रॅक्शन आहे? B चा मोल फ्रॅक्शन आहे. कुठल्या फेज मध्ये? कुठल्या फेज मध्ये? मोल फ्रॅक्शन ऑफ B इन वेपर फेज. समजलं? तिथून अजून परत दोन इक्वेशन आले, नॉट लॉ, इक्वेशन आले. जर तुम्हाला कधी पार्शल प्रेशर ऑफ A काढायचंय पण YA च्या टर्म्स मध्ये, तर त्याला टोटल प्रेशरनी मल्टिप्लाय करा. मग सिमिलरली B साठी सांगा. पार्शल प्रेशर ऑफ B ला फाइंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ YB, तर तिथे रिलेशन कोणाचं येणार आहे? मल्टिप्लाइड बाय टोटल प्रेशर. मग YA काय आहे या केस मध्ये? दॅट इज ऑल्सो मोल फ्रॅक्शन. दॅट इज ऑल्सो मोल फ्रॅक्शन ऑफ A. पण कोणतं? ह्या वेपर्स मध्ये नाही, इन लिक्विड. इन लिक्विड फेज, इन सोल्युशन म्हणतात त्याला. लिक्विड फेज किंवा सोल्युशन. खाली सेम लिहू शकाल, मोल फ्रॅक्शन ऑफ B इन लिक्विड फेज किंवा इन सोल्युशन. सो किती फॉर्म्युले झाले बघा. PT इज इक्वल्स टू PA प्लस PB. PA इज इक्वल्स टू P नॉट A XA. PB इज इक्वल्स टू P नॉट B XB. मोस्ट इम्पॉर्टंट PT इज इक्वल्स टू P नॉट B मायनस P नॉट A ब्रॅकेट मध्ये ठेवायचं इंटू XB प्लस P नॉट A. नंतर फॉर्म्युला नंबर 5, फॉर्म्युला नंबर 6. हे 6 फॉर्म्युले लर्न करा. रॉल्स लॉचा एक पण क्वेश्चन चुकणार नाही आणि याची प्रॅक्टिस मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊन करणार आहे. डन. चल, जसं आपण आयडल गॅस इक्वेशन माहिती आपल्याला, गॅसेस साठी असते PV इज इक्वल्स टू nRT. जर एखादी गॅसने ही इक्वेशन फॉलो केली तर आपण त्याला आयडल गॅस म्हणतो, आणि नाही फॉलो केली तर नॉन आयडल गॅस. ते गॅसच्या साठी होतं. आयडल गॅस इक्वेशन गॅस साठी होतं. तसं लिक्विड इन लिक्विड सोल्युशन साठी रॉल्स लॉ आहे. रॉल्स लॉ ओबे झाला तर आयडल सोल्युशन, आणि नाही झाला तर नॉन आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशन साठी कंडिशन्स इम्पॉर्टंट आहे. डेल्टा मिक्सचर एन्थाल्पी इज इक्वल्स टू 0. डेल्टा मिक्सचर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0. आयडल असेल तर सोल्युशनच्या आधी म्हणजे दोन सेपरेट लिक्विड्सची जी एन्थाल्पी आहे
ऍड केल्यानंतरची जी एन्थाल्पी आहे, इनिशियल अँड फायनल एन्थाल्पी मध्ये नो चेंज, इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम मध्ये नो चेंज. कसं काय नो चेंज बघायचं असेल तर डिटेल लेक्चर पाहायचं. हा फक्त ट्रिक शॉट आहे की हे दिसलं तर आयडियल सोल्युशन आहे. ठीक आहे. यांच्यामध्ये सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स, जसं मी नेचर मध्ये दाखवलेलं, नेचर ऑफ सोल्यूट सॉल्व्हंट दाखवलं. जर सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट, सोल्यूट सॉल्व्हंटचे इंटरॅक्शन्स कंपेरेबल असतील, बघा ए ला सॉल्व्हंट मानायचं ठरलेलं, सॉल्व्हंट सॉल्व्हंट, बी ला सोल्यूट मानायचं ठरलेलं, सोल्यूट सोल्यूट, आणि त्याच्यानंतर काय बनतं ए बी. सो सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, हे सगळे इंटरॅक्शन्स आयडियल सोल्युशन मध्ये कसे असतात, कंपेरेबल. नेक्स्ट, वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन आर ऑलवेज लाइज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. आपल्याला याचा एक ग्राफ शिकवतात, तुम्ही बोर्ड एक्झाम्स मध्ये हा करून पण गेला असाल. इथे लिहितात मोल फ्रॅक्शन ऑफ ए ला 1 माना, म्हणजे बी अजिबातच नाहीये, आणि इथे मोल फ्रॅक्शन ऑफ बी ला 1 माना, म्हणजे ए अजिबातच नाहीये. हा असा बीकर आहे ज्याच्यामध्ये कोण आहे, प्युअर ए आहे. मग इथे जो मी ग्राफ ड्रॉ करेन वेपर प्रेशरचा, ते तर पी नॉट ए असणार आहे नव्हे, कारण बीकर मध्ये कोण आहे, फक्त ए आहे. तसं इथे बीकर मध्ये फक्त बी आहे, तर वेपर प्रेशरचा जो काही मी पॉइंट ड्रॉ करेन तो काय असणार आहे, प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. आता ह्या दोन लाईन फक्त एका पॉइंटला ड्रॉ नका करू, कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल तर कोणाचं कमी असेल, डिपेंडिंग ए आणि बी कोण आहे याच्यावरती. इथे वरती लिहिते थोडंसं पी नॉट बी. असं काही नाही, तुम्हाला ए वरती ड्रॉ करायचंय, बी खाली करायचंय तरी करू शकता, कारण ए आणि बी नेमके कोण आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. चला आता हे पॉइंट ड्रॉ करा 2. थोडस अजून वरती घेते त्याला, पी नॉट बी. या 2 लाईन जॉईन करा, या 2 लाईन जॉईन करा. केला. हे जे आहे ना वरची ग्रीन लाईन, दॅट इज टोटल, म्हणजे डाल्टन्स लॉ, पीटी इज इक्वल्स टू पीए प्लस पीबी. आणि हे जे ब्ल्यू लाईन्स आहेत ना, दे आर रॉड्स लॉ. रॉड्स लॉ काय होता, हे कोणती लाईन आहे जी ए ला कनेक्ट करते, म्हणजे दिस इज पीए इज इक्वल्स टू पी नॉट ए इंटू एक्स ए. ही लाईन कोणाला कनेक्ट करते, बी ला. मग हा आहे पीबी इज इक्वल्स टू पी नॉट बी इंटू एक्स बी. मला या लाईन बद्दल सांगितलेले, ह्या दोनच्या मध्ये जी ही ग्रीन लाईन आहे, दॅट इज ऑफ टोटल वेपर प्रेशर ऑफ मिक्सचर. ते कुठे लाय करतं रे, इन बिटवीन पी नॉट ए अँड पी नॉट बी यांच्या मधली लाईन आहे ती. म्हणजे इथे जर व्हॅल्यू 10 असेल आणि इथे जर व्हॅल्यू 15 असेल तर टोटल प्रेशर 10 आणि 15च्या मध्ये पाहिजे हे सांगितलेलं आहे. वेपर प्रेशर ऑफ मिक्सचर म्हणजेच काय, सोल्युशन, आयडियल सोल्युशन ऑलवेज लाय बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. एक्झाम्पल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण एकच आहे, बेन्झीन प्लस टूलिन. नेक्स्ट आपण जातो आता नॉन आयडियल सोल्युशन्स कडे. नॉन आयडियल सोल्युशन. सो नॉन आयडियल सोल्युशन्स काय असतील रे, असे सोल्युशन्स की जे रॉल्स लॉ ला फॉलो करत नाही. म्हणजे शॉर्ट मध्ये मी आता असं लिहू शकते की पी ए इज नॉट इक्वल टू पी नॉट ए इंटू एक्स ए असणार आहे, आणि पीबी साठी पण सेम. मग त्यांच्या कंडिशन्स काय आहेत, नॉन आयडियल सोल्युशन डू नॉट ओबे रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. डेल्टा मिक्सचरची एन्थाल्पी नॉट इक्वल्स टू 0. डेल्टा मिक्सचरचं व्हॉल्यूम नॉट इक्वल्स टू 0. जेव्हा आयडियल सोल्युशन होतं तेव्हा काय होतं, चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू 0, चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0. पण आता चेंज इज नॉट इक्वल्स टू 0. नेक्स्ट, सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सॉल्व्हंट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन तिकडे कंपेरेबल होते, इकडे नॉट कंपेरेबल. सो अपोजिट करायचंय. पण नॉन आयडियल सोल्युशन 2 टाईपचे असतात, पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे आणि निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे. पाठीमागच्याच ग्राफ मध्ये या ग्राफ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीटीची जी लाईन आहे ती इन बिटवीन प्युअर वेपर प्रेशर झाले. पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये ही लाईन अशी वरून जाते. सो पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटलं तर टोटल प्रेशर इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल प्युअर प्रेशर. पी नॉट ए आणि पी नॉट बी च्या व्हॅल्यू पेक्षा टोटल प्रेशरची व्हॅल्यू जास्त असते.
आणि जेव्हा तुम्ही डिस्कस कराल निगेटिव्ह डेव्हिएशन तेव्हा टोटल प्रेशर काय असणार आहे, खाली कमी असणार आहे. टोटल प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. देन इंडिव्हिज्युअल प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए अँड प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. चला तर मग पुढे जाऊयात. एक्झाम्पल काय पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे विचारतात, व्हेरी इम्पॉर्टंट. इथेनॉल अँड ऍसिटोन. दुसरा आहे कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन. मग मुलगा लक्षात ठेवतो की ऍसिटोन आलं की पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं, पण इकडे बघा एक्झाम्पल आहे निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये ऍसिटोन आणि क्लोरोफॉर्म. सो ऍसिटोनला हिंट बनवू नका. ऍसिटोन किडनॅपिंग एजंट सोबत आलं, किडनॅप करून घेऊन जाईल, निगेटिव्ह गोष्ट आहे, निगेटिव्ह. फिनॉल आणि ऍनिलीन पण निगेटिव्ह, पण ऍसिटोन दुसऱ्या कोणासोबत आला तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. डन. चलो, सो इथे काय सांगितलेलं तुम्हाला, ग्राफ जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल इथे कोण असतं, मोल फ्रॅक्शन ऑफ ए 1, मोल फ्रॅक्शन ऑफ बी 0, मोल फ्रॅक्शन ऑफ बी 1, मग ए किती असणार 0. बीकर मध्ये फक्त आणि फक्त ए आहे, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए असेल, इथे वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी असेल. तुम्ही हे लाईन्स कुठेही जॉईन करू शकता. आता फक्त काय, जर हा आयडल असता तर मी डायरेक्टली लाईन अशी कनेक्ट केली असती, करणार नाहीये, अशी केली असती, पण आता ग्राफ कुठून जातो, अबव, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. जर आयडल असता तर ही लाईन ड्रॉ केली असती, बरोबर आहे ना, डॉटेड. पण आता काय असणार आहे याच्या वरून. सिमिलरली जर आयडल असता तर लाईन अशी आली असती, डॉटेड लाईन आली असती, स्ट्रेट लाईन आली असती, पण आता त्याच्या पण वरून. सो सगळ्यात ज्या व्हॅल्यू आहेत तर तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त आहेत, म्हणून त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटलं. एक्झाम्पल इथेनॉल अँड ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन. असं का झालेलं आहे तर बघा, ए ए म्हणजेच कोण आहे, सॉल्व्हंट सॉल्व्हंट, बी बी सोल्यूट सोल्यूट आणि ए बी सॉल्व्हंट सोल्यूट. यांच्यामधलं इंटरॅक्शन कम्पेरेबल नव्हतं, यांच्यामधलं इंटरॅक्शन कम्पेरेबल नव्हतं. ए ए आणि बी बी मध्ये होते स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स. हे इंटरॅक्शन्स कसे स्ट्रॉंग, म्हणजे सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे, पण सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन्स जेव्हा बनले तेव्हा त्यांचं इंटरॅक्शन ऑब्झर्व केलं की वीक होतं. वीक होतं म्हणजेच काय झालं, ए आणि बी चे इंटरॅक्शन वीक आहे, म्हणजे ते पसरले, त्यांचा व्हॉल्यूम काय झाला, वाढलेला दिसला. याचाच अर्थ 2+3 केल्यावरती समजा 2 लिटर ए घेतलाय, 3 लिटर बी घेतलाय, तुम्हाला वाटतं की 5 लिटरचं सोल्युशन बनेल, पण तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त बनलं. किती बनलं, 6 लिटर. का, कारण ए आणि बी पसरले ना. का पसरले, इंटरॅक्शन झालं वीक. विचारू शकतात इन पॉझिटिव्ह डेव्हिएशन सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन किंवा सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन आर वीकर दॅन दॅट ऑफ सॉल्व्हंट सॉल्व्हंट अँड सोल्यूट सोल्यूट. मग निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये काय झालं असणार आहे रे, आता लक्षात येतं का, ए ए मध्ये आणि बी बी मध्ये जे इंटरॅक्शन्स आहेत ते कसे असणार आहेत, वीक. पण जेव्हा सोल्युशन बनलं ए आणि बी मधलं इंटरॅक्शन जे ते कसं असणार आहे, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग इंटरॅक्शन मुळे ते एकमेकांपेक्षा जवळ राहिले, एकमेकांच्या जवळ राहिले. जवळ राहिलेत म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम काय झालाय, एक्सपेक्टेशन पेक्षा कमी. तुम्ही 3 लिटर ए मध्ये 3 लिटर बी मिक्स केला, एक्सपेक्टेशन काय आहे 6 लिटर, पण आलं काय 4 लिटर. का, कारण इंटरॅक्शन स्ट्रॉंग झालेत, इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग झालाय, व्हॉल्यूम काय झाला असणार, कमी. कमी झालाय म्हणून निगेटिव्ह डेव्हिएशन. आणि म्हणूनच तर ही लाईन लिहिली. मिक्सिंगच्या नंतरचा व्हॉल्यूम आणि आधीचा व्हॉल्यूम सेम आहे का, नाहीये. काय आहे, वाढून आलाय पॉझिटिव्ह डेव्हिएशन, कमी होऊन आलाय निगेटिव्ह डेव्हिएशन. इंटरॅक्शनच्या याच्यावरती एमसीक्यू विचारतात, कोणाचं इंटरॅक्शन कसं आहे, आणि देन नेक्स्ट एमसीक्यू असतो एक्झाम्पल वर, आणि लास्ट एमसीक्यू 3 असणार आहे की टोटल प्रेशर कसं आहे, ग्रेटर आहे, स्मॉलर आहे की इन बिटवीन आहे. आता आपण जातो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलं तर एक गोष्ट चमकली पाहिजे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स आपण एन नी लिहितो
आणि सोल्यूट असेल तर आपण 2 ने लिहितो किंवा नंबर ऑफ मोल्स n नी आणि सोल्यूटला b ने पण रिप्रेझेंट केलं तर चालतं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण कोणाच्या शिकणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइट आलं म्हणजेच असे सॉलिड्स की जे वेपराइज होणार नाहीयेत. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकणार आहे सॉलिड इन लिक्विड टाइपला. सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. मग सॉलिड कसा असला पाहिजे? नॉन इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे. म्हणजेच तो असू शकतो सुक्रोज, ग्लुकोज, सुक्रोज, ग्लुकोज किंवा युरिया. आणि यांचा मोलार मास तुम्हाला लर्न पाहिजे कॅल्क्युलेशन्स इझी करण्यासाठी. सुक्रोजचा मोलार मास असणार आहे 342 ग्रॅम पर मोल. ग्लुकोज म्हटलं तर 180 ग्रॅम पर मोल. युरिया म्हटलं तर 60 ग्रॅम पर मोल. लर्न करा, डायरेक्टली पुट करायला इझी होईल. सो आपण सुक्रोजला किंवा ग्लुकोजला किंवा युरियाला वॉटर मध्ये पुट करतोय, डिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय आणि आपण चेक करणार आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती काय इफेक्ट पडतो. कोणत्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत? वेपर प्रेशर लोअरिंग, ऑल्सो रिटन ॲज लोअरिंग इन वेपर प्रेशर, आणि लोअरिंग इन वेपर प्रेशर पेक्षा रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. कोणती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेटिव्ह हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. वेपर प्रेशर काय आहे हे रॉल्स लॉ मध्ये झालंच आहे. फक्त आता एवढंच करायचंय की इमॅजिन अ बीकर ज्याच्यामध्ये प्युअर वॉटर आहे. प्युअर वॉटर आहे तर त्याचं वेपर प्रेशर P0A असणार आहे. वॉटर काय आहे? सॉल्व्हंट आहे. सो P0A घेतलं. याच्यामध्ये आपण बी पुट केला, सोल्यूट पुट केला. बी म्हणजेच कोण आहे? सोल्यूट. तो कोण असणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे सुक्रोज, ग्लुकोज किंवा युरिया. तो पुट केल्यानंतर तो तर वेपराइज करणार नाही ना. जर तो वेपराइज करणार नाही तर मिक्सचर नंतर मी आता P0A नाही म्हणू शकत कारण मिक्स झालं. आता प्युअर ए नाहीये. सो आता जे वेपर प्रेशर असेल ते असणार आहे PA. पण कॉमन लॉजिक तुम्हाला सांगतं की इनिशियल जी कंडिशन होती तुमची, पहिली कंडिशन जेव्हा बीकर मध्ये फक्त आणि फक्त पाणी होतं, तो सगळे पाण्याचे मॉलिक्युल्स, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स सरफेसला होते. ते वेपराइज झाले, त्याचे वेपर्स बनले, बाहेर जाऊ दिलं नाही. सो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय केले. प्युअर ए चे होते सो P0A. पण आता त्याच बीकर मध्ये तुम्ही काय पुट केलं? बी पुट केलं. सो बी ने थोडी का होईना सरफेसवरची जागा ऑक्युपाय केली असणार. सो वेपर्स आता बी तर नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, वेपराइज होणार नाही. थोडे का होईना वेपर्स कमी झाले असणार. मग एचं वेपर प्रेशर जे आहे ते कोणत्या कंडिशनला जास्त होतं? इनिशियल की आता जी आली आहे ती फायनल? मॅम डेफिनेटली इनिशियल. इनिशियल मध्ये सरफेसला ए चे 4 मॉलिक्युल्स होते तेव्हा व्हॅल्यू होती P0A. पण जसं बी ऍड केला वेपर प्रेशर कमी झालं. का? कारण वेपर्सच कमी झाले. वेपर्स का कमी झाले? कारण सरफेसवरती बी ने थोडीशी जागा ऑक्युपाय केली. आता या कंडिशनला जे वेपर प्रेशर आहे मी त्याला प्युअर नाही म्हणू शकत, पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए म्हणायला लागेल. मग ह्या दोघांमधला डिफरन्स त्यालाच काय म्हणतो आपण? लोअरिंग इन वेपर प्रेशर. या दोघांमधल्या डिफरन्सला काय म्हणतो आपण? लोअरिंग इन वेपर प्रेशर. कसं फाइंड करणार आपण डिफरन्स? मोठी व्हॅल्यू कोणती आहे? P0A. लहान व्हॅल्यू कोणती आहे? PA. या दोघांमधला डिफरन्स इज लोअरिंग इन वेपर प्रेशर. पण लोअरिंग इन वेपर प्रेशर नाही, मला काय फाइंड करायचंय? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. हा एक फॉर्म्युला झाला. मला फाइंड करायचंय रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेट करायचंय. लोअरिंग इन वेपर प्रेशर इज डेल्टा P. त्याला काय करायचंय? त्याला करायचंय रिलेट. कोणासोबत? इनिशियल म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए सोबत रिलेट करा म्हणजेच डिवाइड करा. तर तो फॉर्म्युला आपण काय होईल? P0A मायनस PA अपॉन P0A. इथपर्यंत क्लिअर आहे? हे कसं फाइंड केलं? प्रूफ करून दाखवलं. रिलेटिव्ह म्हणजे काय? त्याला रिलेट करा इनिशियल वेपर प्रेशर ऑफ प्युअर ए सोबत. तर त्याला पण P0A मायनस PA डिवायडेड बाय केलं P0A. आणि मग एक्सपेरिमेंटली इट वॉज फाउंड दॅट, थर्ड काय लिहिते बघा, एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं, एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं की रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजेच कोण?
डेल्टा पी अपॉन पी नॉट ए वॉज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी, वॉज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. याचं डेरिव्हेशन आहे, पण आपण ह्या पार्ट मध्ये ट्रिक शॉर्ट मध्ये डेरिव्हेशन करणार नाहीये. फर्स्ट फॉर्म्युला व्यवस्थित एक्सप्लेन केला, सेकंड एक्सप्लेन केला, थर्डचं डेरिव्हेशन न लिहिता डायरेक्टली सांगते रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर जर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे तर ती कशावर डिपेंड राहणार आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय झालं, त्याच्याच वरून डिराईव्ह करतो ना आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. क्लिअर आहे हा पार्ट. इथे ए आहे, इथे बी आहे, कारण बी सोल्यूट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणून मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आले इथे. डन. ओके. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही फॉर्म्युला करायचा नाहीये वेपर प्रेशर लोअरिंग मध्ये. इथूनच सर्व प्रॉपर्टीज आपण डिराईव्ह करणार आहे. नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट आलं तर बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतात. टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर, टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर इक्वल्स टू अप्लाइड प्रेशर. म्हणजेच काय होतं रे, तुम्हाला वॉटर बॉईल करायचंय, वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग ऍट 100 डिग्री सेल्सिअस. हे का होतं, कारण वॉटर बॉईल करताना वेपर्स बनले, त्या वेपर्सनी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काही ना काहीतरी प्रेशर अप्लाय केलं, दॅट इज कॉल्ड एज वेपर प्रेशर. ते वेपर प्रेशर आणि वरून असणारं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज अप्लाइड प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल झालं तर वॉटर विल स्टार्ट टू बॉईल, जे की 100 डिग्री सेल्सिअसला होतं. So what is boiling point? Temperature at which vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure म्हणा किंवा applied pressure म्हणा. For liquid in open container, कंटेनर ओपन ठेवला तर तुम्ही काय म्हणू शकता, atmospheric pressure. पण कंटेनरला जर तुम्ही क्लोज केलं असेल तर काय वर्ड असणार आहे, applied pressure. मग डायरेक्टली atmospheric pressure म्हटलं तरी चालेल. आता एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे स्वतः आपल्याला असं सांगितलेलं आहे की बीकर मध्ये जर तुम्ही प्युअर वॉटर घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट TB म्हणजे बॉइलिंग पॉइंट प्युअर वॉटरचा, नॉट कधी लावतो आपण प्युअर वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअस आहे. पण जर तुम्ही याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट टाकला B, आता त्याचा बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट होतो. नावातच आहे एलिव्हेट होतो. मग आता मी T नॉट B नाही लिहू शकत, मला काय लिहायला लागतं, फक्त TB. किती वाढला तो, 100.53 डिग्री सेल्सिअस झाला. तुम्ही फार मोठा इन्क्रीज इमॅजिन करू नका की 100चं डायरेक्ट 105 झालं का, नाही. किती चेंज झाला बघा, 100.53. का, कारण टाकणारा सोल्यूट पण आपल्याला फार कमी अमाऊंट मध्ये टाकायचा असतो. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण डायल्यूट सोल्युशन साठी शिकत असतो, म्हणजे बी खूप थोड्या अमाऊंट मध्ये टाकायचा. पण बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट झालेला सगळ्यांना दिसत असेल, या दोघांमधला चेंज म्हणजेच डेल्टा TB इज कॉल्ड ॲज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. दोघांमधला चेंजलाच काय म्हटलं आपण, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल्स टू कोण डिफरन्स आहे रे, मोठी व्हॅल्यू TB मायनस लहान व्हॅल्यू T नॉट B. पार्ट थोडीच करायचं आहे, प्रॉपर्टी पार्ट करा. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट T नॉट B कमी असणार आहे, TB वाढलाय, TB मायनस T नॉट B. फर्स्ट फॉर्म्युला. अँड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो एक्सपेरिमेंटली असं फाइंड झालं, एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला मी इथे लिहिते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन kg. मोलॅलिटी काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन kg. तुम्हाला माहिती आहे ना नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढायचं, गिवन वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार वेट ऑफ सोल्यूट. हे पुट करा याच्यामध्ये, मोलॅलिटीचे इक्वेशन काय बनेल, मग हे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा या फॉर्म्युलामध्ये. मोलॅलिटी इज इक्वल्स टू N2 आहे, N2 काय असतो, W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 इन kg. म्हणजेच ग्रॅम मध्ये दिलं असेल, kg मध्ये करायचं असेल तर डायरेक्टली न्यूमरेटरला 1000 ने मल्टिप्लाय करा. तो झाला मोलॅलिटीचा फॉर्म्युला. इथून मला प्रोपोर्शनॅलिटी साइन नको आहे तर इज इक्वल्स टू ची साइन येईल आणि येईल एक कॉन्स्टंट केबी वरती काय एमसीक्यू येणार आहे ते मी वन स्ट्रोक मध्ये सांगेन, इनटू मोलॅलिटी. सो एकदा फॉर्म्युला कंप्लीट करून घेऊया.
डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी. केबी काय कॉन्स्टंट आहे. मोलॅलिटीचा फॉर्म्युला तिकडून लिहिते W2 अपॉन M2 इंटू W1. इथे एकतर केजी लिहायचं नसेल तर न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाइड बाय 1000. नोट करा. नेक्स्ट आपण बघणार आहे की केबीचे स्पेसिफिकेशन्स. केबीला 3 नाव आहेत. तिन्ही नावं नोट करा. पहिला इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. दुसरं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. थर्ड मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, कारण मोलॅलिटी सोबत रिलेट केलेलं आहे. मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. हा एक एमसीक्यू समजलं की त्याचं नाव विचारू शकतात. नेक्स्ट एमसीक्यू त्याचं युनिट विचारू शकतात. केबीचे युनिट विचारू शकतात. युनिट एकदम टोन मध्ये पाठ करायचं. फाइंड पण करा. केल्विन, केजी पर मोल. तुम्हाला फाइंड कसं करायचं ते माहिती आहे. फॉर्म्युला इथं आहे. डेल्टा टीबी चेंज इन टेम्परेचर केल्विन मध्ये. मग केबी फाइंड करायचंय मोलॅलिटीने डिवाइड करा. मोलॅलिटीचा फॉर्म्युला इथे. मोलॅलिटीचं युनिट काय येणार आहे. वरती आहे नंबर ऑफ मोल्स आणि खाली आहे केजी. मोल पर केजी डिवायडेड बाय मोल पर केजी असेल. वरती येईल केजी पर मोल होईल. केल्विन केजी पर मोल किंवा डिग्री सेल्सिअस केजी पर मोल. बऱ्यापैकी स्टुडंट्सना पर मोल आहे. बऱ्यापैकी स्टुडंट्सना हे माहितीच नसतं की डेल्टा टीबी जो डिग्री सेल्सिअस मध्ये तोच केल्विन मध्ये असतो. तोच केल्विन मध्ये असतो. डिफरन्स इन टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये जितका आहे तेवढाच केल्विन मध्ये असणार आहे. मग लगेच इथे युनिट कन्वर्ट करत बसायचं नाही. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज 2 डिग्री सेल्सिअस. मग मुलगा त्याच्यात ऍड करतो 273.15 ने फाइंड करतो. अरे नाही. जर चेंज दिलाय तुम्हाला 2 डिग्री सेल्सिअस तर केल्विन मधला चेंज पण 2 केल्विनच असणार आहे. युनिट कन्व्हर्जन करायचे नाहीत. म्हणूनच केल्विन केजी पर मोलच डिग्री सेल्सिअस केजी पर मोल असणार आहे. सेकंड एमसीक्यू समजला. ओके. थर्ड एमसीक्यू केबी डिपेंड कोणावरती राहतो बघा. केबी डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट. एमसीक्यू नंबर 3 इथेच एमसीक्यू विचारणार आहेत तुम्हाला. फर्स्ट त्याचं नाव काय, सेकंड त्याचं युनिट काय, थर्ड तो कोणावर डिपेंड राहतो. नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट म्हणजे सॉल्व्हंट बदलला. आता सॉल्व्हंट कोण होता, वॉटर. वॉटर साठी काहीतरी केबी आहे तो फिक्स आहे. तो फिक्स आहे. बघा टेक्स्टबुक मध्ये वॉटर साठी केबी कुठे दिलाय का, ती व्हॅल्यू लर्न करा तुम्ही. सो आता काय झालं, वॉटरच्या ऐवजी जर मी बेन्झीन हा सॉल्व्हंट आणला असता तर केबीची व्हॅल्यू बदलली असती का. केबी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सॉल्व्हंट, बाकी कशावरही नाही. सॉल्व्हंट किती घेतलाय मॅटर नाही करत, पण सॉल्व्हंट काय घेतलाय हे मॅटर करतं. सिमिलर जे इथे केलेलं आहे तेच तुम्हाला करायचंय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये. मग साधं लॉजिक आहे की आधी आपण समजा बीकर मध्ये फक्त वॉटर घेतलं असेल, त्याचा फ्रीजिंग पॉइंट प्युअर वॉटरचा 0 डिग्री सेल्सिअस. पण याच्यामध्ये जर आपण काहीतरी बी ऍड केला, नॉन इलेक्ट्रोलाइट, ग्लुकोज, सुक्रोज किंवा युरिया, तर ह्याचा फ्रीजिंग पॉइंट होईल आता डिप्रेस. प्रॉपर्टीचं नाव आहे कमी होणार आहे. टीएफ काय होणार -0.15 डिग्री सेल्सिअस. मी काहीही रॅन्डम व्हॅल्यू लिहिते, असं काही नाही की एवढ्यानीच कमी झालाय. फक्त कमी झालाय तर निगेटिव्ह मध्ये जाणार. कितीने कमी झालाय तर 0.15 ने कमी झाला. सो किती असणार -0.15. या दोघांमधल्या डिफरन्सलाच आपण म्हणतो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा टीएफ म्हणजेच काय आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. किती येणार आहे ते सांगा. मोठी व्हॅल्यू कोण आहे आता, मोठी व्हॅल्यू कोण आहे आता, T0F. छोटी व्हॅल्यू कोण आहे, TF. मग हा झाला ऑब्झर्वेशन वरून काढलेला फॉर्म्युला. सेकंड एक्सपेरिमेंटली काय लक्षात आलं असणार आहे, एक्सपेरिमेंटली काय लक्षात आलं असणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन डेल्टा TF was directly proportional to molality. मग कॉन्स्टंट आणायला लागणार. डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू मोलॅलिटी. मग परत KF वरती एमसीक्यू बनू शकतो राईट, पण आधी आपण फॉर्म्युला कंप्लीट करूया.
डेल्टा TF इज इक्वल्स टू KF आणि मोलॅलिटी मी ऑलरेडी डिराईव्ह केले, डायरेक्टली लिहिणार आहे W2/M2 इंटू W1 इन kg. kg नको असेल न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय इट बाय 1000. KF इंटू W2/M2 इंटू W1 वरती मल्टिप्लाइड बाय 1000. आता KF म्हणजे काय बघूया. KF अगेन कशावरती डिपेंड राहील रे मॅम? डेफिनेटली KB जर नेचर वरती डिपेंड होता. कोणाच्या नेचर वरती? नेचर ऑफ सॉल्व्हंट. सोल्यूट नाहीये रे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूट आणि KB KF नेचर ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. KF ची 3 नाव आहेत इथे सुद्धा. पहिला असणार आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. पहिला काय आहे? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. दुसरा सांगा मग, रिलेट करून सांगायचंय. इकडे काय होतं? बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. आता काय असणार आहे? फ्रीजिंग पॉइंट, व्हेरी नाईस, डिप्रेशन कॉन्स्टंट. थर्ड आपण लिहिलेलं मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. इथे काय असणार आहे? मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट. थर्ड MCQ कशावरती येऊ शकतो? युनिट वरती. डेल्टा TF पण चेंज इन टेम्परेचर आहे आणि डेल्टा TB पण चेंज इन टेम्परेचरच आहे. सो परत मी तेच लिहिणार, डेल्टा TF डिग्री सेल्सिअस मध्ये काढलं असू दे किंवा केल्विन मधलं असू दे सेमच असतं. KF चं युनिट विचारलं, अगेन सेम टोन मध्ये केल्विन kg पर मोल, केल्विन kg पर मोल किंवा डिग्री सेल्सिअस kg पर मोल. फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशनच जर विचारली तर टेम्परेचर ऍट विच लिक्विड and solid are in equilibrium. The temperature at which ज्या लिक्विडचा स्टडी चालू आहे तो लिक्विड आणि त्याचं स्वतःचं सॉलिड इक्विलिब्रियम मध्ये येतील अँड टू हॅव सेम वेपर प्रेशर. इक्विलिब्रियम मध्ये पण आले पाहिजेत आणि दोघांचंही वेपर प्रेशर काय पाहिजे? सेम. या कंडिशनला, त्या टेम्परेचरला आपल्याला म्हणायचंय फ्रीजिंग पॉइंट. ही डेफिनेशन कोणाची आहे? फ्रीजिंग पॉइंटची आहे. नोट करा या दोन्ही बोर्डला. पॉज करा, स्क्रीनशॉट करा, नोट करा. सिमिलर, पॉज, स्क्रीनशॉट, नोट. लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते ऑस्मॅटिक प्रेशर. सो व्हॉट इज ऑस्मॅटिक प्रेशर? The hydrostatic pressure that stops osmosis is osmotic pressure. It is denoted by pi. पण त्याच्या आधी आपल्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय आहे, ऑस्मॉसिस काय आहे हे माहिती पाहिजे आणि मग आपण जाणार आहे ऑस्मॅटिक प्रेशरकडे. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात. इट इज अ थिन फिल्म सच ॲज सेलोफेन. ठीक आहे, सेलोफॅन जे काही आहे ते म्हणा. त्याच्यामध्ये पोर्सची साईज कशी आहे? लार्ज इनफ पोर्स आहे टू अलाव सॉल्व्हंट. म्हणजे इतके मोठे पोर आहेत. आता मोठे असं नाही म्हणायचंय त्यांना असं म्हणायचंय इतकेच मोठे पोर्स आहेत की ज्याच्यातून सॉल्व्हंट जातो फक्त. सॉल्व्हंट तर आपला कोण आहे रे? लिक्विड आहे. आणि सोल्यूट कोण आहे? आपला सॉलिड आहे. हा सोल्यूट आहे, हा सोल्यूट आहे आणि हा कोण आहे? सॉल्व्हंट आहे. सो जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन वरचा जो पोर आहे तो फक्त एवढाच मोठा आहे, तो फक्त एवढाच मोठा आहे की त्याच्यातून कोण पास होऊ शकतं? सॉल्व्हंट. सोल्यूट पास होत नाही. म्हणजे पोर मोठा आहे का? त्यांना असं म्हणायचंय पोरची साईज स्मॉल आहे दॅट अलाउज ओनली सॉल्व्हंट बट नॉट सोल्यूट टू पास थ्रू इट. ते डायग्राम इम्पॉर्टंट आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, a membrane that allows only solvent to pass through it and not the solute is called as semi-permeable membrane. Example दिलेला आहे. Animal membrane add करा. Animal membrane किंवा cellophane. What is osmosis? It is net spontaneous movement. Net spontaneous movement. कोणाची मूवमेंट? ऑफ सॉल्व्हंट. कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून कोण पास होणार आहे? सॉल्व्हंट पास होतो. कुठून कुठे? फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन, फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन
to its lower concentration, to its lower concentration via semi-permeable membrane, via semi-permeable membrane is called osmosis. बऱ्यापैकी मुलं फक्त एवढंच पाठ करतात, हाय टू लो आहे की लो टू हाय आहे. लक्षात घ्या, कुठलाही सबस्टन्स हाय टू लोच फ्लो करतो, हाय टू लो. मी इथे काय लिहिलेलं आहे? सॉल्व्हंट. का? कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंट पास होईल. मग कुठून कुठे सॉल्व्हंट पास होईल? सॉल्व्हंट इट्स म्हटलंय. इट्स म्हणजे सॉल्व्हंट जिकडे जास्त आहे तिथून सॉल्व्हंट जिकडे कमी आहे. फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. समजलं? कोणाचं? सॉल्व्हंटचं हायर कॉन्सन्ट्रेशन टू सॉल्व्हंटचं लोअर कॉन्सन्ट्रेशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पण ऑप्शन मध्ये अजून एक ऑप्शन असू शकतो, तो कोणता? नेट स्पॉन्टॅनियस. नेट स्पॉन्टॅनियस मुवमेंट. कोणाची मुवमेंट बघा आता लिहिते? ऑफ सोल्युशन. काय चेंज झाला दिसतोय? वरती सॉल्व्हंट बद्दल बोलत होते, आता कोणाबद्दल बोलतीये? सोल्युशन बद्दल. सोल्युशन हा वर्ड आला तर तुम्ही फक्त तुमचं डायरेक्शन चेंज करा. फ्रॉम इट्स, आता सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलायला चाललंय. सो सोल्युशनचं लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, टू हायर कॉन्सन्ट्रेशन अगेन वाया semi-permeable membrane is called as osmosis. Is called as osmosis. तसा हा ट्रिक शॉर्ट आहे, पण एखाद्याला कन्फ्युजन झालंच असेल की मॅम तुम्ही तर आता म्हटला कोणीही असू दे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत जातं. मग आम्ही पाठ केलं सॉल्व्हंट हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातो. पण जसं तुम्ही सोल्युशन लिहिलं डायरेक्शनच पलटली. सोल्युशन लिहिल्यावरती लोअर टू हायर लिहिलं. हे का झालं? जर माहिती करून घ्यायचं असेल तर ऑस्मॉसिस नावाने मी लिंक खाली देते, त्या व्हिडिओ लेक्चरला बघा. आता तर फक्त ट्रिक सांगायची चालू आहे. आणि दोन्ही डेफिनेशन मध्ये वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज ऑस्मॉसिस? ह्या दोन्हीसाठी डेफिनेशन डन. पण व्हॉट इज ऑस्मॅटिक प्रेशर विचारलं तर ऑस्मॅटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय. इट इज हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट आहे, टेक्स्टबुक मध्ये एकदा रीड करा म्हणजे तुम्हाला हायड्रोस्टॅटिक प्रेशर वर्ड काय आला ते समजेल. पण त्याच्यापेक्षा जास्त मला इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, मी डायरेक्टली घेतली आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस. हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. ऑस्मॉसिस म्हणजे एक फ्लो होता, सॉल्व्हंटचा फ्लो होता फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. सोल्युशनचा फ्लो होता फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. किंवा अजून एक डेफिनेशन इथे लिहू शकताय तुम्ही. इट इज पूर्ण द्या नेट स्पॉन्टॅनियस मुवमेंट. नेट स्पॉन्टॅनियस मुवमेंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट इनटू सोल्युशन. प्युअर सॉल्व्हंट इनटू सोल्युशन अशी सुद्धा एक डेफिनेशन आहे वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. याच्यात तर हाय टू लो, लो टू हाय घेतलंच नाहीये, दोनच वर्ड. कोण कोणात चाललंय? प्युअर सॉल्व्हंट कोणामध्ये चाललाय? सोल्युशन मध्ये. प्युअर सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये. पण या नेट स्पॉन्टॅनियस फ्लोला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय केलं, ज्याला म्हटलं ऑस्मॅटिक प्रेशर. अँड ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल्स टू CRT, वेर C इज कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कॅपिटल M, दॅट इज मोलॅरिटी फाइंड करायची आहे तुम्हाला. किंवा असं म्हणू शकताय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर लिहा. मग पाय इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. वरती कोण आहे? R. पुढे कोण आहे? T. आता बघा इथे जो पाय आहे तो प्रेशर आहे, म्हणजे तो ऍटमॉस्फिअर मध्ये दिलेला असेल. नंबर ऑफ मोल्स मोल मध्येच, व्हॉल्यूम लिटर मध्ये, टेम्परेचर केल्विन मध्ये. पण R कोणता यूज करणार? जो ऍटमॉस्फिअर मध्ये तो. ऍटमॉस्फिअरची व्हॅल्यू 0.0821
लिटर एटीएम केल्विन इनवर्स मोल इनवर्स, नाहीतर आर ची एक व्हॅल्यू आहे 8.314 ती पुट करा, ती जूलच्या कॅल्क्युलेशन मध्ये पुट करतात. एटीएमच्या मध्ये 0.0821 लिटर एटीएम केल्विन इनवर्स मोल इनवर्स. ठीक आहे. सो हे जे फॉर्म्युले आपण 4 बघितले या सगळ्यामध्ये तुम्हाला M2 कॅल्क्युलेट करायला लावतात. इथून पण बघा पाय इज इक्वल्स टू वरती काय आहे नंबर ऑफ मोल्स कोणाचे असणार आहेत रे सोल्यूटचे. सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे W2/M2. खाली होतं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, वरती आहे R आणि T. जितके फॉर्म्युलाज तुम्ही एक्सपांड करून लिहिले त्या सगळ्यामध्ये तुम्हाला M2 फाइंड आउट करायला लावतात. मॉलिक्युलर वेट काय आहे सोल्यूटचं. ठीक आहे. त्याच्यावरून ओळखू शकतो की त्या प्युअर वॉटर मध्ये नेमकं तुम्ही बी काय टाकलंय, नेमकं बी तुम्ही काय टाकलंय. याच्यात पण बघा M2 फाइंड आउट करायला लावतील आणि विचारतील की नेमकं तुम्ही तो बी काय टाकलाय. 180 आलं तर ग्लुकोज, 60 आलं तर युरिया, 342 आलं तर सुक्रोज. त्या व्यतिरिक्त काय आलं तर डायरेक्टली ती व्हॅल्यू खाली दिली जाते. रिव्हर्स ऑस्मॉसिस ही डायग्राम बघा. इथे आहे फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे कोण आहे प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंट आहे, कुठलाही सोल्यूट नाहीये. आणि हे सॉल्ट वॉटर आहे. सॉल्ट वॉटर मध्ये कोण असतं सोल्यूट पण असतं सॉल्व्हंट पण असतं. ऑस्मॉसिस बघूया. ऑस्मॉसिस होण्यासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेन याच्यामध्ये लावली. मला फक्त ऑस्मॉसिस बघायचं असेल तर मी सांगितलं सॉल्व्हंट जिकडे जास्त आहे तिकडून कमी आहे तिकडे जातो. इकडे 100% सॉल्व्हंट आहे, इथे 20% सोल्यूट आणि उरलेला सॉल्व्हंट आहे, म्हणजे 80% सॉल्व्हंट आहे, इकडे 100% आहे. हाय टू लो चालला, हे ऑस्मॉसिस चालू आहे. पण ऑस्मॉसिसला थांबवायचंय. थांबवायचं असेल तर मला काय अप्लाय करायला लागेल अपोजिट डायरेक्शन मध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करायला लागेल, जे की काय असतं पाय. मी पाय इतकं प्रेशर अप्लाय केलं ऑस्मॉसिस थांबलं. त्या प्रेशरला पायला काय म्हटलं आपण ऑस्मॅटिक प्रेशर. पण जर तुम्ही प्रेशर पाय पेक्षा जास्त अप्लाय करायला लागला तर आता डायरेक्शन काय होईल रिव्हर्स होईल. ह्या सॉल्ट वॉटर मधलं वॉटर सॉल्ट वॉटर मधला सॉल्व्हंट म्हणजेच वॉटर अपोजिट डायरेक्शन मध्ये येईल. याचाच अर्थ तुम्ही काय केलं सॉल्ट वॉटरला प्युरिफाय केलं. सॉल्ट वॉटर आणि प्युअर सॉल्व्हंट घेतलं, मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावली. पहिलं ऑस्मॉसिस चालू झालं म्हणजे सॉल्व्हंट सॉल्ट वॉटर मध्ये चाललेला. तुम्ही पाय इतकं प्रेशर लावून ते थांबवलं, पण पायपेक्षा जास्त प्रेशर लावलं तर रिव्हर्स ऑस्मॉसिस झाली. सॉल्ट वॉटर मधला वॉटर फ्रेश वॉटर मध्ये गेला आणि तुम्ही इथे त्याला कलेक्ट केलं. सो RO रिव्हर्स ऑस्मॉसिस RO वॉटर प्युरिफिकेशन मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. सो रिव्हर्स ऑस्मॉसिसची कंडिशन काय आहे यू हॅव टू अप्लाय प्रेशर दॅट इज ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर. त्यानंतर ह्या 3 डेफिनेशन पण इम्पॉर्टंट आहेत आयसोटोनिक हायपोटोनिक हायपरटोनिक. आपण एक कंडिशन इमॅजिन करूया. हे सोल्युशन आहे ऑस्मॅटिक प्रेशर आहे पाय 1, हे दुसरं सोल्युशन आहे ऑस्मॅटिक प्रेशर आहे पाय 2. जेव्हा ऑस्मॅटिक प्रेशर ह्या दोघांचं सेम होईल म्हणजेच पाय 1 इज इक्वल्स टू पाय 2 होईल तेव्हा दीज 2 सोल्युशन्स आर सेड टू बी आयसोटोनिक इन नेचर. जर असं झालं ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ 1 कमी आहे आणि ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ 2 जास्त आहे, काय कंडिशन घेतली ते इक्वल नाही आहे. ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ 1 कमी आहे, जो कमी आहे म्हणजे तो हायपोटोनिक आहे. हायपोटोनिक आणि ज्याचं जास्त आहे त्याला काय म्हणायचं हायपरटोनिक विथ रिस्पेक्ट टू अदर. दोघांचं सेम ऑस्मॅटिक प्रेशर असेल तर दे आर आयसोटोनिक इन नेचर. कोणाचं कमी असेल तर तो हायपोटोनिक विथ रिस्पेक्ट टू अदर. याचं जास्त आहे तर तो हायपरटोनिक विथ रिस्पेक्ट टू अदर. डन. आणि इथून हे तर शिकायचंच आहे. मेन बघा ज्याच्यावर MCQ येणार आहे. जेव्हा तुम्हाला म्हणतात 2 सोल्युशन्स आर आयसोटोनिक तुम्ही पाय 1 इज इक्वल्स टू पाय 2 लिहाल. पायचा फॉर्म्युला C1RT, पाय 2 चा C2RT, कारण R आणि T कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2. ऑस्मॅटिक प्रेशर सेम आहे याचाच अर्थ ते तुम्हाला इशारात सांगतायत की त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आपले सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज झाले, पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण फाइंड केले फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स.
आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण फाइंड करणार आहे फॉर इलेक्ट्रोलाइट्स. 2 एक्झाम्पल देते. पहिल्यांदा NaCl. NaClच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही त्याचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हे थेरॉटिकल मेथडने फाइंड आउट कराल, म्हणजे कॅल्क्युलेशन्स करून, त्यालाच काय म्हणतात, थिओरॉटिकल व्हॅल्यू. थेरॉटिकल व्हॅल्यू ती समजा तुमची काहीतरी x आली आहे आणि आता आपण एक्सपेरिमेंट करणार आहे. एक्सपेरिमेंट केल्यानंतर जो तुमचा डेल्टा TB आलाय त्याला आपण काय म्हणूया, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही होती 2x. थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे कॅल्क्युलेशन करून आलं आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे एक्सपेरिमेंट करून आलं, याच्यामध्ये डिफरन्स होता आणि डायरेक्टली ते दुप्पट झालेले होते. हे का झालं तर थेरॉटिकल व्हॅल्यू मध्ये तुम्ही NaCl ला एक नॉन इलेक्ट्रोलाइट मानला, अज्युम केला, तुम्ही त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट अज्युम केला आणि त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल फॉर्म्युला वापरला. नॉर्मल फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट केलं, आन्सर आलं तुमचं x. पण जेव्हा मी त्याला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलं, एक्सपेरिमेंट फाइंड करताना तो इलेक्ट्रोलाइटिक इन नेचर असल्यामुळे तो आयोनाइज करेल Na+ आणि Cl- ह्या फॉर्म मध्ये. तो तर इलेक्ट्रोलाइट आहे ना, सो तो आयोनाइज करतो आणि मला 2 पार्टिकल्स देतो, एक Na+ चा आणि दुसरा पार्टिकल Cl- चा. सो नंबर ऑफ पार्टिकल्स दुप्पट झाले. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट वर डिपेंड आहे. सोल्यूटचा काउंटच दुप्पट झाला असेल तर आन्सर पण काय झालेले आहे, दुप्पट. म्हणजे मग चला आपण आता याच्यातून वॅन ऑफ फॅक्टर I ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. I = डेल्टा TB. कोणता डेल्टा TB? when you consider it as electrolyte divided by delta TB. कोणता डेल्टा TB? थेरॉटिकल व्हॅल्यू. थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणजे ती आपली ओरिजिनल कॅल्क्युलेशन वाली व्हॅल्यू होती. ओरिजिनल कॅल्क्युलेशन वाली व्हॅल्यू म्हणून मी त्याला O लिहिलं. सो काय येणार बघा, डेल्टा TB, याला काय लिहून टाकूया आपण, O. डेल्टा TB किती आलेला आहे, 2x. आणि डेल्टा TB ऑफ नॉट किती आलेला आहे, x. x ला x कट, वॅन ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू काय आली, 2. 2 म्हणजेच कितीने चेंज होणार आहे. वॅन ऑफ फॅक्टर काय सांगतो की तुमच्या थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मध्ये कितीचा फरक होणार आहे. मग मी हे कसं फाइंड आउट केलं, वॅन ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट केली, I = O/T. म्हणजेच काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अपॉन थिओरॉटिकल व्हॅल्यू. बघा बरं, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आपण पहिला घेतली अपॉन थेरॉटिकल व्हॅल्यू आपण पहिला घेतली. आता लक्ष द्या इकडे, मी जो इथे नॉट लिहिला तो मी रफ करते, कारण मुलं काय करतात, ऑब्झर्वचा O म्हणजे नॉट असतो की काय असं आपलं विनाकारण कन्फ्युजन करतात. पण तो O ओरिजिनल व्हॅल्यू वाला आहे, ऑब्झर्व्ड वाला नाहीये. म्हणून मी काहीच लिहित नाही आणि हिंट काय दिली, वॅन ऑफ फॅक्टर = O/T. ऑपरेशन थिएटर. O वरती T खाली, ऑपरेशन थिएटर म्हणजेच काय, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड म्हणजे एक्सपेरिमेंटनी आलेली, सो मी लिहिणार EXP अपॉन थेरॉटिकल. एक्सपेरिमेंटली आलेली 2x, थेरॉटिकल आलेली x. आलं का वॅन ऑफ फॅक्टर 2. सो इथे काय लिहिलेलं आहे चेक करा आता, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते त्यांच्या मानण्यावरती आहेत. तुम्हाला माहिती आहे वरचं कोण असणार आहे, ऑब्झर्व्ड. खाली काय असणार आहे, थिओरॉटिकल. वरती काय असणार, ऑब्झर्व्ड. खाली काय असणार, थिओरॉटिकल. सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज तुम्हाला ऑब्झर्व्ड अपॉन थिओरॉटिकल कराव्या लागतील. I actual moles of particle in solution after dissociation upon moles of formula unit dissolved in the solution. म्हणजेच काय रे, डिसोसिएशन नंतर किती पार्टिकल्स दिसले तुम्हाला, 2. पण ऍक्च्युअल वरती किती समजत होते, 1. टाकण्यापूर्वी NaCl मला 1 वाटत होता, ठीक आहे. बट आफ्टरवर्ड्स मला कळालं की 2 मोल्स मध्ये तुटतो. वॅन ऑफ फॅक्टर आला 2. नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल बिफोर डिसोसिएशन. याच्याऐवजी तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल बिफोर डिसोसिएशन. आता आयचं अजून एक फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास ऑफ सबस्टन्स, वेट. मी काय लिहितेय बघा, हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी डिफिकल्ट आहे म्हणून आपण प्रोव्हाइड करतो तुम्हाला हॅशटॅग.
I is equals to observed colligative property upon theoretical colligative property. Observed colligative property upon theoretical colligative property. ह्या सगळ्या colligative properties आहेत. म्हणून ह्याच्या वरती ऑब्झर्व्ड असणार आणि खाली थेरॉटिकल. वरती ऑब्झर्व्ड असणार आणि खाली थेरॉटिकल. आणि टेक्स्ट बुक थेरॉटिकलला नॉट लावते, नॉट. ठीक आहे. आता त्याचा अजून एक फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ पार्टिकल बिफोर डिसोसिएशन. हा कोणाच्यासाठी लिहिलाय? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, हा लिहिलाय फॉर मोलार मास. मोलार मास सगळ्या फॉर्म्युलामध्ये जाऊन बघून या, इनवर्स होतं. इनवर्स होतं म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोलार मासला इनवर्सली प्रोपोर्शनल होती. सो जर तुम्ही मोलार मासच्या टर्म्स मध्ये आय फाइंड आउट करत असाल तर आय इज इक्वल्स टू मोलार मास. कोणतं मोलार मास? आता ऑपरेशन थिएटर नाही करायचं, त्यालाही रिव्हर्स करायचं. थिओरॉटिकल अपॉन मोलार मास ऑब्झर्व्ड. मोलार मास थिओरॉटिकल अपॉन मोलार मास ऑब्झर्व्ड. ठीक आहे, समजलं? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला ओ टी ऑपरेशन थिएटर, पण मोलार मास इनवर्स आहे, वरती टी आणि खाली ओ. खरं तर तुमचा एमसीक्यू ह्या दोन हॅशटॅग मध्ये सॉल्व्ह होणार आहे. क्लिअर झाला हा पार्ट? अजून ऑब्झर्व आणि थेरॉटिकल मोलार मास वरून एक कॉन्सेप्ट आठवली, ती सांगते. NaCl एक एक्झाम्पल असं होतं की आधी वाटताना 1 NaCl वाटायचा, पण जसं तो पाण्यामध्ये गेला तो डिसोसिएट झाला, 1 Na प्लस 1 Cl मायनस, पार्टिकल झाले 2 आणि अख्खी प्रॉपर्टी दुप्पट झाली. तसं सेकंड एक्झाम्पल घ्या, बेन्झोइक ऍसिड. सेकंड एक्झाम्पल घ्या, बेन्झोइक ऍसिड. वरून टाकताना समजा तुम्ही टाकले 2 बेन्झोइक ऍसिड, पण ते पाण्यामध्ये गेल्यावरती असोसिएशन करतात आणि एकच मॉलिक्यूल बनतो. असोसिएशन करतात हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. सो 2 मॉलिक्यूल पुट केले, पाण्यात गेले, दोन्हीनी काय मिळवलं एकमेकांसोबत? हायड्रोजन बॉन्डिंग केलं. हायड्रोजन बॉन्डिंग केल्यामुळे आता काय वाटतं? हा मॉलिक्यूल एकच वाटायला लागतो आपल्याला. म्हणजेच तुमची जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही आन्सर काढलेलं आहे ते येणार एक्स, पण जेव्हा पाण्यामध्ये टाकताय ऍक्च्युअल तुम्ही एक्सपेरिमेंट करताय तेव्हा ती x/2 होणार, म्हणजे अर्धी झालेली असणार. आपले सगळे क्वेश्चन इलेक्ट्रोलाइट वरती आहेत, तर इलेक्ट्रोलाइट तुम्हाला हा डिसोसिएशनचा पण येऊ शकतो आणि बेन्झोइक ऍसिड असोसिएशनचा पण विचारू शकता. क्लिअर झालं? नेक्स्ट, मॉडिफिकेशन. सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहायचे, मी एक लिहून देते फक्त. आपण लिहूया, समजा फॉर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला होता रे आपला? टीबी मायनस टीबी. जर समजा कधी फॉर्म्युला आठवला नाही तर प्रॉपर्टी आठवायची. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट वाढला म्हणजे हा जास्त आहे आणि हा कमी आहे. टीबी मायनस टी नॉट बी. केबी इंटू मोलॅलिटी. फक्त मल्टिप्लाय कशाने करायचं? आय ने. अजून एक फॉर्म्युला होता, डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. आणि केजी नको असेल तर 1000. फक्त एवढंच न करता प्रत्येक वेळी तुम्ही मल्टिप्लाय कशाने करायचं? वॅन टॉफ फॅक्टरने. युरिया, ग्लुकोज, सुक्रोज साठी वॅन टॉफ फॅक्टर 1 असणार आहे, पण बाकी सगळ्यासाठी आपल्याला तो फाइंड करायला लागणार आहे. फाइंड करायचा असेल तर मॅम आपल्याला फॉर्म्युला लागेल, तर वॅन टॉफ फॅक्टर आय अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. अल्फा काय असतो? डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. ह्यांच्यामध्ये फॉर्म्युला डायरेक्टली सांगते बघा. अल्फा इज इक्वल्स टू इन लिहायचं, इन IN न्यूमरेटर डिनॉमिनेटर. न्यूमरेटर मधून -1, डिनॉमिनेटर मधून -1. सो अल्फा इज इक्वल्स टू I-1 अपॉन N-1, वेअर N काय असणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स. कोणाचे? सोल्यूटचे. नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट. जर तुम्हाला वॅन टॉफ फॅक्टर काढायला सांगितला, म्हणजेच आय काढायला सांगितला, तर पक्का अल्फा दिलेला असेल आणि अल्फा विचारला तर आय दिलेला असेल. दॅट्स इट. इथे सोल्युशन चॅप्टर जितका टेक्स्ट बुक मध्ये आहे तितका संपतो.
पण मी 7 days 7 minutes जी सिरीज चालू केली आहे तिथे मी तुम्हाला असे 4 पॉइंट सांगेन की ज्याचे डेफिनेट सीईटी मध्ये एमसीक्यू दिसणार आहेत. ह्या मोठ्या लेक्चरला कोण स्टुडंट फुल बघतो, कोण मध्येच सोडतो, त्यामुळे इथे मी ती कॉन्सेप्ट सांगितली जरी तर ती एव्हरी स्टुडंट पर्यंत पोहोचणार नाही. पण मी प्रत्येक स्टुडंटला सांगितलंय 7 days 7 minutes सिरीज चुकवायची नाहीये. त्यामध्ये जेवढ्या कॉन्सेप्ट आहेत त्याचा डेफिनेट 100% क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. सो आपण ते क्वेश्चन 7 minutes 7 days या सिरीज मध्ये करणार आहे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.